ओ यीशुआ यीशुआ करूं आराधना हाथों को उठाकर तुझे दूं महिमा ओ यीशुआ यीशुआ तुझ्या ह्याच सामर्थ्याने आम्हाला सामर्थ्य मिळाले. एक दोन हात आम्हाला तुझ्या महिमेसाठी द्या. या आपण टाळ्या वाजून त्या देवाला परमेश्वराची खूप मोठी कृपा आहे. त्याच्या त्या कृपेमुळेच आज आपण या ठिकाणी आहोत. हालेलुया. आपल्याला बरेच वेळेस विसर पडलाय पण तो आपल्या कुणालाच विसरलेला नाही. हालेलुया. खरंच तो एक क्षण देखील आपल्याला विसरत नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. नाश्ता करून आलाय. आज खूप आराधना करायची. हालेलुया. हालेलुया. गीत गाएंगे, प्रभु को धन्यवाद देंगे. नवीन गीत आहे पण आपण नवीन नसेल तुमच्यासाठी पण आपण या ठिकाणी नवीन म्हणत आहोत. प्रेज द लॉर्ड. आराधना करता हूँ मैं हर घड़ी, आत्मा और सत्य से
मेरे प्यारे यीशु के लिए मुझे रचने वाले पिता मेरे यीशु के लिए मेरे प्यारे यीशु के लिए मुझे रचने वाले यीशु के लिए स्तुति 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 आराधना हालेलुया हालेलुया आराधना स्तुति 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 आराधना हालेलुया हालेलुया आराधना 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 करता हूँ मैं हर घड़ी आत्मा और सत्य से आराधना करूँ आराधना करता हूँ आत्मा और सत्य से आराधना करूँ मेरे प्राण दिए यीशु के लिए मुझे रचने वाले पिता मेरे यीशु के लिए मेरे प्राण दिए यीशु के लिए मुझे रचने वाले यीशु के लिए स्तुति 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 आराधना हालेलुया हालेलुया आराधना स्तुति 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 आराधना हालेलुया हालेलुया आराधना 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 हालेलुया प्रेज द लॉर्ड वंदू जय वंदू मृत्युंजय तू मेरे जीवन दाता जय वंदू मृत्युंजय तू मेरे जीवन दाता जय गगन जो आने वाला तुझको स्तुति हो जीवित प्रभु तुझको स्तुति हो जय गगन जो आने वाला तुझको स्तुति हो जीवित प्रभु तुझको स्तुति हो तेरी स्तुति करना मेरे लिए शोभायमान है तेरी स्तुति करना मेरे लिए शोभायमान है स्तुति 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 आराधना हालेलुया हालेलुया आराधना स्तुति 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 आराधना हालेलुया हालेलुया आराधना 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 तालियों देंगे ऊपर सर्वदा सूर्य सर्जा परमेश्वर सामर्थ्य सर्वशक्तिमान सर्वदा सूर्य सर्जा परमेश्वर सामर्थ्य सर्वशक्तिमान तेरे सिवा मेरा और कोई नहीं प्रभु तेरे सिवा किसी को मैं पूजूं मेरे प्रभु तेरे सिवा मेरा और कोई नहीं प्रभु तेरे सिवा किसी को मैं पूजूं मेरे प्रभु नित्य तेरे नाम की मैं स्तुति करूं नित्य तेरे नाम की मैं स्तुति करूं स्तुति 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 आराधना हालेलुया हालेलुया आराधना स्तुति 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 आराधना हालेलुया हालेलुया आराधना 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 करता हूँ मैं हर घड़ी आत्मा और सत्य से आराधना करूँ आराधना करता
जाता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. टाळी वाजवून त्याची बद्दल Amen.
यीशु आने वाला है, यीशु आने वाला, यीशु आने वाला, सबको बताएंगे। जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, जीत हमें आएगी। जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, ओ जब साथ है मसीहा, जीत हम जाएंगे, जीत हम जाएंगे, जीत हम जाएंगे, जीत हम जाएंगे, हम फतेह हम आएंगे, जीत हम जाएंगे, जीत हम जाएंगे, जीत हम जाएंगे, हम आएंगे। हालेलुया! विजय तुझा आहे, निश्चित तू विजयी हो. माझे जीवन व्यर्थ आहे, विसाविला, 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 माझे जीवन व्यर्थ आहे, विसाविला, 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 माझे जीवन Yes, amen. Oh, विसाविला, त्याची धरणी माझ्यासाठी तळपते, त्याचा माझा जीव तुझ्यासाठी तळपतो, त्याची धरणी माझ्यासाठी तळपते. Yes, Lord. त्याचा माझा जीव तुझ्यासाठी तळपतो. स्नेहाने वाचलो जीवन देवासाठी, मी भुकेला झालो जीवन देवासाठी. ओ, स्नेहाने वाचलो जीवन देवासाठी. हालेलुया! मी भुकेला झालो जीवन देवासाठी. तुझ्याजवळ येऊन या, मुक्ते झालो. तुझ्याजवळ, तुझ्याजवळ, तुझ्याजवळ येऊन या, मुक्ते झालो. तुझ्याजवळ विसाविला, माझे जीवन व्यर्थ आहे, विसाविला. हालेलुया! माझी दिले
हे यहोवा महिमा पराक्रम शोभा सामर्थ्य वैभव तेरा ही है कि आकाश और पृथ्वी में जो कुछ भी है वह तेरा ही है। हे यहोवा राज्य तेरा है और तू सबों के ऊपर मुख्य और महान ठहरा है। तू सबों के ऊपर प्रभुता करता है। सामर्थ्य और पराक्रम तेरे हाथ में और सब लोगों को बढ़ाना बल देना तेरे हाथ में। इसलिए अब हे हमारे परमेश्वर हम तेरा धन्यवाद करते हैं और तेरी महिमा युक्त नाम की स्तुति करते हैं। प्रभु हमसे बात कर तेरे वचन को और आमीन में मैं स्वीकार करता हूं। आमीन। परमेश्वर पिता हम धन्यवाद देते हैं प्रभु जी की तेरी उपस्थिति यहाँ पर है पिता, और निश्चित रूप से प्रभु जी एक अद्भुत रीति से प्रभु तूने हमें संभाला, हमारी रक्षा की, और प्रभु जी इस पुनरुत्थान के दिन में पिता हमें यहाँ पर इकट्ठा किया। हम धन्यवाद देते हैं पिता, तेरा अनुग्रह है कि हम प्रभु जी यहाँ पर मौजूद है और प्रभु जी तेरी स्तुति कर रहे हैं और तेरी महिमा कर रहे हैं। प्रभु जी हम धन्यवाद देते पिता, अपने आप को तेरे पवित्र और सामर्थी हाथों में समर्पित करते हुए पिता प्रार्थना करते पिता कि यहाँ से प्रभु जी कोई भी व्यक्ति खाली हाथ नहीं जाएगा। प्रभु पिता तेरे उस पुनरुत्थान के सामर्थ को हर एक के जीवन में, हर एक के शरीर में हम रिलीज करते हैं पिता, ताकि प्रभु तेरा प्रभु जी अद्भुत सामर्थ्य उनके जीवन को पूरी तरह से भर जाए प्रभु, और विशेष रूप से पिता हर एक व्यक्ति चंगाई के साथ साथ तेरी सामर्थ्य और प्रभु जी तेरी शांति और तेरा आनंद पाकर यहाँ से प्रभु जी जाए। हर एक को तेरे पवित्र हाथों में समर्पित कर दे पिता। हमारी प्रार्थनाओं को सुनने वाला तो परमेश्वर है प्रभु जी। प्रार्थना के साथ और पवित्र आत्मा की अगुवाई के साथ हम यहाँ पर बैठते हैं, ताकि प्रभु जी हमारे मन और हृदय को तो तैयार कर, और प्रभु जी हमारा हृदय तेरे लिए उल्लासित है पिता, और प्रभु जी उस हृदय को तेरे पवित्र और सामर्थ्य हाथों में समर्पित करते हैं। खोलते हैं पिता अपने आप को पिता, ताकि प्रभु तेरा वचन का बीज अच्छी रीति से बोया जाए। धन्यवाद देते, सारा आदर और महिमा तुझे देते, यीशु के नाम से मांगते हैं, आमीन। प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया। आज उसको टुकड़ा पहले ग्रंथी का पत्र 15 अध्याय आणि 14 वचन, पहले ग्रंथी 15:4। आज मी तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे जे प्रमाण आहे, पुरावे आहेत, ते पुरावे तुम्हाला मी देणार आहे। तर पहिले ग्रंथीकरस पत्र 15 अध्याय आणि 4 वचन, तो पुरला गेला, शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। बायबल आपल्याला या ठिकाणी खूप स्पष्ट आणि चांगल्या प्रकारे शिकवतं आणि सांगतं की तो पुरला गेला आणि पवित्र शास्त्राप्रमाणे तो पुन्हा एकदा उठवण्यात आला आणि पुन्हा एकदा जिवंत झाला, या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। या जगामध्ये बरेच जण आले, बरेच लोक जे चांगली बातमी आणि चांगले विचार घेऊन आले, चांगली कामं त्यांनी केली, पण प्रभू येशू ख्रिस्त केवळ चांगली बातमी घेऊन आला नाही, चांगलं कार्य त्यांनी केलं नाही, तर त्याच्या जीवनाला त्यांनी समर्पित केलं। तो क्रूसावरती मारला गेला आणि तिसऱ्या दिवशी मरणातून पुन्हा जिवंत झाला। प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या जीवनाला आणि त्याच्या संपूर्ण समर्पणाला यासाठी महत्व आहे की येशू ख्रिस्ताचा अंत केवळ क्रूसावरती झाला, या ठिकाणी येशूचा इतिहास संपत नाही, तर येशूचा इतिहास त्याच्या पुनरुत्थानानंतर सुद्धा चालू राहतो आणि तो आतापर्यंत सुरू आहे। हालेलुया। आणि म्हणून येशूच्या जीवनाला, येशूच्या पुनरुत्थानाला, येशूच्या त्याच्या नंतरच्या जिवंत असण्याला आणि पुन्हा एकदा परत येण्याला त्यामुळे महत्व प्राप्त होते। हालेलुया। जशा प्रकारे 15 अध्याय तुम्हाला वेगळ्या प्रकारे जसं आपण वाचलं याच्यापूर्वी की आपल्या विश्वासाला आणि आपल्या संपूर्ण कार्याला जे आपण या ठिकाणी बसलो, या ठिकाणी हे जे भवन बांधलेलं आहे प्रार्थना भवन, तुम्ही या ठिकाणी जे बसला, आपण ज्या प्रार्थना करतो, आपण जे बायबल वाचतो, या सगळ्याला अर्थ नसता जर येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झाला नसता। तर येशू मरणातून जिवंत झाला म्हणून या सगळ्याला एक विशेष महत्व आहे, म्हणून या सगळ्याला एक विशेष अर्थ आहे, कारण येशूचा इतिहास केवळ मरणामध्ये संपत नाही, तर येशूचा इतिहास पुनरुत्थानानंतर चालू राहतो। हालेलुया। म्हणून
येशूच्या इतिहासाला महत्व आहे. इतर लोकांसारखा त्याचा इतिहास मरणापुरताच सीमित नाही, तर येशूचा इतिहास मरणानंतर सुद्धा चालू राहतो आणि म्हणून त्या इतिहासाला महत्व आहे. त्या इतिहासाला एक विशेष वेगळ्या प्रकारचं महत्व मिळालेलं आहे. आणि म्हणूनच आपण आज येशूच्या त्या मरणाच्या पुनरुत्थानातून जिवंत होण्याच्या प्रमाणांना किंवा त्याच्या एव्हिडन्स ज्याला आपण म्हणतो, जे येशूचे मरणातून जिवंत होण्याचे पुरावे आहेत, ते पुरावे तुमच्यासमोर मी सादर करणार आहे. इतिहासामध्ये, बायबलमध्ये आणि येशूच्या वेगवेगळ्या प्रकारे कशा प्रकारे बायबल प्रूफ करतं किंवा पुरावे देतं आपल्याला. कारण परमेश्वर ज्या काही गोष्टी तुमच्या आणि माझ्या समोर ठेवते ना, त्या प्रत्येक गोष्टी पुराव्यानिशी सादर करतो. हालेलुया. जर तुम्हाला त्यांनी भविष्यवाणी जरी दिली, एखादं परमेश्वराने तुम्हाला जर सांगितलं की तुला अमुक अमुक 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये या गोष्टी प्राप्त होणार आहेत, त्याचा पुरावा परमेश्वर देतो. तर त्याची भविष्यवाणी देत असताना त्याचा आवाज तुमच्या कानामध्ये येतो, तो दृष्टांताद्वारे बोलतो, एखाद्या सेवकाच्या द्वारे बोलतो. पावलं पावली परमेश्वर त्याचे पुरावे देतो. जसं अब्राहमाला परमेश्वराने सांगितलं की मी तुझ्या संतानाला देश देणार आहे, तुला निघायचंय. तो निघाला आणि विश्वास ठेवून निघाला आणि एका पवित्र भूमीवरती ज्यावेळेस तो आला, कनान देशामध्ये आला, त्यावेळेस त्यानं ताऱ्यांच्याकडे त्याला बघायला सांगितलं. त्याच्यानंतर त्या जमिनीकडे बघायला सांगितलं. त्यानं वाळूवरती त्याला घेऊन गेला आणि त्याला सांगितलं की या वाळूच्या कणा इतकी, जशी ही वाळू मोजता येत नाही, तशा प्रकारे या वाळूच्या कणा इतकी मी तुला संतती देणार. परमेश्वरानं त्याला पुरावा दिला. परमेश्वरानं ताऱ्याकडे बघायला सांगितलं आणि सांगितलं जसे तारे मोजता येत नाही, ताऱ्या इतकी तुझी संतती असेल. हालेलुया. परमेश्वरानं सांगितलं ही जी जमीन तुला दिसते, सगळी बाजूला, चारी बाजूला दिसते, त्या चारी बाजूची जमीन मी तुला आणि तुझ्या संततीला देणार. हालेलुया. परमेश्वरानं त्याला जमीन दाखवली, परमेश्वरानं त्याला तारे दाखवले, परमेश्वरानं त्याला वाळू दाखवली आणि त्याला सांगितलं की जे वचन मी तुला बोललोय ते या प्रकारे पूर्ण होईल. हालेलुया. परमेश्वर ज्या वेळेस एखादी गोष्ट, एखादी भविष्यवाणी, एखादं काम, एखादी जबाबदारी देतो, त्यावेळेस त्याच्या बाबतीत लागणाऱ्या सगळ्या गोष्टीचा पुरवठा करतो आणि त्याच्यामध्ये पुरावा असतो. पुरावा देणारा परमेश्वर आहे. बाजूला सांगा, आपला परमेश्वर हा एव्हिडन्स देणारा, पुरावा देणारा परमेश्वर आहे. परमेश्वर ज्या वेळेस तुम्हाला सांगतो की या गोष्टीवर विश्वास ठेवायचा, विश्वास ठेवण्यासाठी तो भरपूर पुरावे दिल्या वाचून तुमच्याकडून विश्वासाची अपेक्षा नाही करतो. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस थोमाने अविश्वास दाखवला, थोमा म्हणाला की जोपर्यंत मी त्याच्या कमरेमध्ये ज्या ठिकाणी भाला खुपसण्यात आला तिथं हात घालून बघत नाही, तोपर्यंत मी विश्वास नाही ठेवणार. जोपर्यंत ज्या ठिकाणी खेळ ठोकण्यात आले त्या ठिकाणी मी चाचपून पाहत नाही, तोपर्यंत मी विश्वास ठेवणार नाही. आणि म्हणून केवळ थोमासाठी प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांच्या जवळ आला आणि त्यानं जवळ बोलवलं थोमाला आणि त्याला सांगितलं की माझ्या बोटामध्ये, ज्या हातामध्ये बोट घालून चाचपून पहा, या ठिकाणी कुशीमध्ये बोट घालून पहा, की इथं भाला बोकसण्यात आला होता, त्या ठिकाणची जखम आहे, त्या ठिकाणची होल आहे, त्या ठिकाणी त्याला होल दाखवण्यात आले, हात दाखवण्यात आला, त्या ठिकाणची कुशी दाखवण्यात आली आणि येशू ख्रिस्तानं हे पुरावा दिला की मी तोच येशू आहे की जो क्रूसावरती मेला होता. हालेलुया. थोमाला जसं पुरावा दिला परमेश्वराने, तशा प्रकारे आज आपण भारतातले लोक आहोत की परमेश्वर आपल्याला पण पुरावा देतो. प्रेज द लॉर्ड. आणि थोमा भारतामध्ये सुवार्ता घेऊन आला आणि त्याला माहिती होतं की भारतातल्या लोकांना पुराव्याची गरज आहे आणि म्हणून तो निश्चित अर्थाने तुम्हाला मला पुरावा देऊ करतो. हालेलुया. आणि आज आपण 10 पुरावे मी तुम्हाला सांगणार आहे, जे बायबल मधून सांगणार आहे. आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत की जे 10 प्रमाण आहेत बायबलमध्ये वेगवेगळ्या प्रकारे दिलेले आणि ते तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी बायबलमध्ये आढळते. पहिलं प्रमाण जे आहे स्तोत्र संहितेचा 16वा अध्याय 9 आणि 10 वचनामध्ये प्रमाण, ज्याला आपण पुरावे म्हणतो, एव्हिडन्स म्हणतो, येशूच्या पुन्हा मरणातून जिवंत होण्याचे एव्हिडन्स आहे. स्तोत्र संहिता 16वा अध्याय 9 आणि 10 वचन. म्हणून माझे हृदय आनंदित झाले आहे, माझा आत्मा उदास, माझा देह सुरक्षित राहतो, कारण तू माझा जीव अधोलोकास राहू देणार नाही, त्या भक्तास कुठल्याचा अनुभव येऊ देणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी दावीद जो हजारो वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताच्या हजारो वर्षा अगोदर, पहिला पुरावा म्हणजे काय की जुना करार येशूच्या मरणातून जिवंत होण्याला पुरावा देतो.
मरणातून जिवंत होण्याचा एव्हिडन्स देतो. जुना करार जो आहे तो वारंवार एकाच ठिकाणी नाही तर होशेच्या पुस्तकात सुद्धा आपल्याला जुन्या करारामध्ये येशूच्या मरणातून पुन्हा जिवंत होण्याचा पुरावा देण्यात आलेला आहे. पहिल्या ठिकाणी की दावीद जो हजारो वर्षापूर्वी येशूच्या जिवंत होता तो ही गोष्ट प्रगट करतो, कारण दावीदला संदेष्टा म्हणण्यात आलेला आहे. जसं पेत्रानं सांगितलं की दावीद काय होता, एक संदेष्टा होता, आणि दावीद जो हा संदेष्टा आहे तो येशूच्या मरणातून जिवंत होण्याचा पुरावा देतो. जसं दावीदाने येशू क्रूसावर मारला जाईल याचा संदर्भ दिलेला आहे, याची भविष्यवाणी केलेली आहे, तसं दावीदाने येशूच्या मरणातून जिवंत होण्याची सुद्धा भविष्यवाणी केली. 22वा अध्याय स्तोत्र संहितेमध्ये येशू ख्रिस्त क्रूसावरती मारण्यात येईल, येशू ख्रिस्त आपल्या पापांसाठी क्रूसावर मारण्यात येईल आणि त्याला खेळ टोकण्यात येतील, त्याचा हाल करण्यात येईल, आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे 22वा अध्याय पूर्णपणे येशूच्या मरणाची भविष्यवाणी आहे आणि ती दावीदाने केलेली होती. त्याच प्रकारे 16व्या अध्यायात सुद्धा दावीदाने याची भविष्यवाणी केली की येशू मरणातून जिवंत होईल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हजारो वर्ष अगोदर जुना करार येशूच्या मरणाचा पुरावा देतो. बाजूला सांगा, हजारो वर्ष अगोदर जुना करार येशूच्या मरणाचा पुरावा देतो. बायबल मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचा पुरावा पाहण्यात आलेला आहे. होशेचं पुस्तक याचा 13वा अध्याय 14वं वचन जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला येशूच्या मरणाचा जिवंत होण्याचा पुरावा पाहायला मिळतो. होशे 13:14 या ठिकाणी असेल, पण बायबल मध्ये आपल्याला वाचायला मिळतं. होशे 13वा अध्याय 14वं वचन सापडलं असेल तर वाचा मराठीमध्ये. अधोलोकाच्या तावडीतून मी त्यांना उधळीन, कारण उधळीन काय, मृत्यूपासून त्यांना मुक्त करीन काय. अरे मृत्यू, तुझ्या महामाऱ्या कोठ्या आहेत? अरे अधोलोकात तुझकडून होणारा विनाश कोठ्या आहे? माझ्या दृष्टीपासून कळवळा लावला आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मरणावरती विजयाचं ही भविष्यवाणी जे मोशेच्या द्वारे हजारो वर्ष अगोदर करण्यात आलेली होती. हालेलुया. आणि या भविष्यवाण्या या शिकवतात, कारण येशूचा मृत्यू किंवा येशूचं पुनरुत्थान होणं हे आकस्मिक घटना नाहीये. ही लगेच घडणारी किंवा आता ठरवण्यात आली आणि लगेच घडण्यात आली अशा प्रकारची घटना नव्हे, तर हजारो वर्ष अगोदर दाविदाद्वारे, होशेच्या द्वारे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भविष्यवाण्यांच्या द्वारे हे दाखवण्यात आलेलं होतं की येशू ख्रिस्त या जगामध्ये येईल, क्रूसावर मारला जाईल, त्याच्या हातात खेळ टोकण्यात येतील, त्याचा हाल करण्यात येईल, तो मृत्यू पावेल आणि त्याच्यानंतर येशू ख्रिस्त मरणातून जिवंत होईल. ही भविष्यवाणी होती आणि ती भविष्यवाणी देवानं येशू मध्ये पूर्ण केली. हालेलुया. आणि म्हणून या भविष्यवाण्या पुराव्या देतात की येशू मरणातून जिवंत होणार आहे. आपल्याला या गोष्टीवर विश्वास ठेवण्यासाठी, अधिक प्रोत्साहित करण्यासाठी परमेश्वर तुम्हाला मला हे पुरावे देत आहे, एव्हिडन्स देत आहे की तुम्ही त्याच्यावरती जास्त विश्वास ठेवावा. कारण विश्वास यासाठी ठेवला जातो, पुरावे यासाठी दिले जातात की तुम्हाला विश्वास ठेवण्यासाठी सोपं जावं, विश्वास ठेवण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची अंतःकरणामध्ये उत्साह निर्माण व्हावा, यासाठी पुरावा दिला जातो. आणि म्हणून बायबल मधील भविष्यवाण्या ह्या पुरावा देतात, हे प्रूव्ह करतात की येशू ख्रिस्त मरणातून जिवंत होईल. दुसरा पुरावा म्हणजे तो स्वतः येशू ख्रिस्ताने देऊन केलेला आहे. मत्तेचं शुभवर्तमान त्याचा 20वा अध्याय आणि 17 पासून 19 वचनामध्ये. येशू स्वतः विषयी 3 वेळा येशू ख्रिस्त स्वतःची भविष्यवाणी करतो. येशूवर यरूशलेमेत जाण्याच्या बेतात असता त्याने 12 शिष्यांना वाटले. 20वा अध्याय 17 ते 19 वाचणार आहोत. बरोबर वाचा. येशूवर यरूशलेमेत जाण्याच्या बेतात असता त्याने 12 शिष्यांना वाटेत केले म्हटले, पहा, आपणावर यरूशलेमेत जात आहोत आणि मनुष्याच्या पुत्राला मुख्य याजकाच्या व शास्त्र्यांच्या हाती धरून नेण्यात येईल. ते त्याला मरणदंड ठरवतील आणि थट्टा कराव्यास, फटके माराव्यास, वधस्तंभ ठेवाव्यास त्याला राष्ट्रीयांच्या स्वाधीन करतील आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठवला जाईल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ही येशू ख्रिस्ताने केलेली तिसरी भविष्यवाणी. याच्या अगोदर अजून एकदा 2 वेळा येशू ख्रिस्ताने भविष्यवाणी केल्या होत्या की मी मनुष्याचा पुत्र म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हा क्रूसावर मारण्यात येईल आणि त्याच्यानंतर मरणातून तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत होईल. हालेलुया. स्वतःविषयी प्रभू येशू ख्रिस्त वारंवार या गोष्टी शिष्यांना प्रगट करत होता. शिष्यांसमोर, गर्दीसमोर या गोष्टी सांगत होता की मनुष्याचा पुत्र मारला जाणार आहे. कारण त्याला सुरुवातीपासून ही गोष्ट माहिती होती की क्रूसावर मरण्यासाठी
घेण्यासाठीच मला नेमण्यात आलेलं आहे. क्रूसावरचं क्रूर मरण घेण्यासाठीच मी या पृथ्वीवरती आलेलो आहे. आणि निश्चित अर्थाने क्रूसावर माझा इतिहास संपणार नाही हे सुद्धा त्याला ठाऊक होतं. मी मरणातून तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत होणार आहे ही सुद्धा गोष्ट चांगल्या प्रकारे त्याला ठाऊक होती. आणि त्यामुळं तो वारंवार या गोष्टीची भविष्यवाणी करतो आणि ही गोष्ट प्रगट करतो आणि सांगतो की मी मरणातून तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत होणार आहे. हालेलुया. येशू ख्रिस्तानं स्वतः ही भविष्यवाणी केली आणि म्हणून त्या भविष्यवाणीला जास्त महत्व आहे. कारण जो मरणार होता, जो पुन्हा मरणातून जिवंत होणार होता, त्यानं हे वारंवार सांगून ठेवलेलं होतं. आणि म्हणूनच आपण आज येशू ख्रिस्तावरती एवढ्या दृढपणे विश्वास ठेवतो की येशूनं स्वतः सांगितलं आणि तशा प्रकारे घडून आलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण येशू ख्रिस्तानं वारंवार ह्या गोष्टीला काय केलेलं आहे? प्रगट केलेलं आहे. तिसरा जो पुरावा आहे तो पुरावा येशू ख्रिस्ताने स्वतः सादर केला आणि देवदूतांनी सुद्धा दाखवलेला आहे. वाचा माझ्याबरोबर मत्तेचं शुभवर्तमान 28 अध्याय आणि त्याचा दुसरा आणि दुसऱ्या वचनापासून 8व्या वचनापर्यंत. मत्ते 28 अध्याय. तेव्हा पहा मोठा भूमिकंप झाला, कारण फरोचा दूत स्वर्गातून उतरला. त्याने दोन लेकरे लोटली आणि तिवर तो बसला. त्याचे रूप विजेसारखे होते व त्याचे वस्त्र बर्फासारखे शुभ्र होते. त्याच्या वयाने पहारेकरी थरथर कापले व मृत्यूप्राय झाले. देवदूताने त्यास म्हटले, तुम्ही भिवू नका. वधस्तंभावर खेळलेल्या येशूचा शोध तुम्ही करीत आहात हे मला ठाऊक आहे. तो येथे नाही, कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. या तो निजला होता ते हे स्थळ पहा आणि लवकर जाऊन त्याच्या शिष्यास सांगा की तो मेलेल्यातून उठला आहे. पहा, तो तुमच्या आधी गालिलात जात आहे. येथे तो तुमच्या दृष्टीस पडेल. पहा, मी तुम्हाला हे सांगितले आहे. तेव्हा त्या स्त्रिया बेथलेहेमवर हर्षशयाने कबरेतून लवकर निघून त्याच्या शिष्यास हे वर्तमान सांगूयास धावत गेला. मग पहा, येशू त्याच भेटून म्हणाला, कल्याण असो. त्यांनी जवळ जाऊन ते चरण धरून नमन केले. तेव्हा येशूने त्यास म्हटले, भिवू नका. जा, माझ्या भावास सांगा की त्यांनी गालिलात जावे, तेथे मी त्यांच्या दृष्टीस पडेल. हालेलुया. पहिला पुरावा जुना करार येशूच्या मरणातून जिवंत होण्याचा पुरावा देतो. बाजूला सांगा, जुना करार येशूच्या मरणातून जिवंत होण्याचा पुरावा देतो. येशू ख्रिस्त स्वतः आपल्या मरणातून जिवंत होण्याची भविष्यवाणी करतो. बाजूला सांगा, येशू ख्रिस्त स्वतः आपल्या मरणातून जिवंत होण्याची भविष्यवाणी करतो. तिसरी गोष्ट या ठिकाणी पाहण्यात आलेली आहे. येशू आणि देवदूतांनी आपली रिकामी कबर दाखवली. शिष्यांना आपली रिकामी कबर दाखवली. पहिली गोष्ट म्हणजे काय की येशूच्या मरणाचा जो पुरावा आहे ना, मरणाचा, कारण जिवंत होण्याचा पुरावा त्याच वेळेस दिला जातो ज्यावेळेस मरणाचा पुरावा असतो. कारण येशू मरण पावला. कारण इतिहासामध्ये बऱ्याच ठिकाणी भ्रम पसरवण्यात आलेलं आहे आणि भ्रमामध्ये अशा गोष्टी सांगतात येशू केवळ बेशुद्ध झाला होता, येशू मेला नव्हता. पण येशू ख्रिस्त, कारण 3 तासामध्ये मरण शक्य नाही असं बरेच लोक म्हणतात. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की 3 तासात, कारण 3 तास येशू ख्रिस्त क्रूसावरती होता आणि 3 तासामध्ये येशू मरण पावला. पण येशू ख्रिस्ताच्या पोटामध्ये ज्यावेळेस भाला भोकसण्यात आला, ज्यावेळेस तो मरण पावला, त्याच्यावरती त्याच्या पोटामध्ये भाला भोकसण्यात आला आणि भाला भोकसल्यानंतर त्याच्या पोटातून रक्त आणि पाणी बाहेर आलं. आणि मेडिकल दृष्ट्या असं म्हटलं जातं की ज्यावेळेस एखादा मनुष्य मरतो त्यावेळेस रक्ताबरोबर पाणी सुद्धा काय येतं त्याच्या शरीरातून बाहेर येतं, जर त्याला छिद्र पडलं तरी. म्हणजेच काय, येशू ख्रिस्त रोमी सरकारनी, त्याच्या शिपायांनी आणि त्या काळातल्या तात्कालिक ज्या लोकांनी येशूला क्रूसावरती खेळलं होतं त्यांनी येशूची डेथ जी आहे, येशूचं मरण जे आहे ते कन्फर्म केलेलं होतं. येशू बेशुद्ध झालेला नव्हता तर येशू मरण पावला होता. बाजूला सांगा, येशू बेशुद्ध नव्हता तर येशू मरण पावला. कारण येशू मरण पावला तरच जिवंत होणार. पहिली गोष्ट म्हणजे येशू मरण पावला आणि येशूचं मरण जे आहे ते कन्फर्म केले गेलेलं होतं. त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं होतं की हो, येशू मरण पावलेला आहे आणि आता त्याची जी डेड बॉडी आहे ती कबरेमध्ये ठेवली जाणार आहे. आणि म्हणून त्यातल्या रोमन सरकारने, कारण रोमन सरकारचे जे त्यावेळेचे कायदे होते ना ते अतिशय कडकपणे ते राबवले जात होते आणि म्हणून ज्यावेळेस एखादी गोष्ट त्याला कन्फर्म करायची असती त्यावेळेस बरेचच अधिकारी आणि त्या ठिकाणचे शिपाई आहेत त्यांच्याकडून त्याची डेथ कन्फर्म करायची होती आणि म्हणूनच त्याचं डेथ कन्फर्म करण्यासाठीच त्याच्या पोटात भाला भोगण्यात आलेला. त्यांना सुद्धा संशय होता की
हा खरोखर 3 तासामध्ये हा मनुष्य कसा काय मृत्यू पावतो, आणि म्हणून त्यांनी डेथ कन्फर्म करण्यासाठी भाला भोकसला आणि रक्ताने पाणी बाहेर आलं आणि कन्फर्म झालं की येशू मरण पावला. प्रेज द लॉर्ड. पहिली गोष्ट म्हणजे डेथ कन्फर्म झाली होती, त्याचं मरण कन्फर्म झालेलं होतं. पुरावा होता की येशू मरण पावला होता. दुसरी गोष्ट म्हणजे काय की येशूचं पुनरुत्थान कन्फर्म केलं प्रभू येशू ख्रिस्ताने. रोमन सरकारच्या द्वारे येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान जे आहे त्या ठिकाणी कन्फर्म करण्यात आलेलं होतं. बऱ्याच त्या ठिकाणी एक पहिली गोष्ट म्हणजे नंतर जर तुम्ही वाचलं तर तुम्ही वाचा त्याच्यामध्ये, कारण त्यांनी भ्रम पसरवलं. नंतर 12व्या वचनामध्ये 12 पासून 15 पर्यंत आहे. तेव्हा त्यांनी व वडिलांनी मिळून मसलत केली आणि शिपायास पुष्कळ पैसे देऊन सांगितले की आम्ही झोपेत असताना त्याच्या शिष्यांनी रात्री येऊन त्याला चोरून नेले असे म्हणत, आणि ही गोष्ट सुभेदाराच्या कानावर गेली तर आम्ही त्याची समजूत घालून तुम्हाला निर्धास्त करू. मग त्यांनी पैसे घेऊन शिकवल्याप्रमाणे केले, आणि ही जी गोष्ट यहुदी लोकांमध्ये पसरवण्यात आली ती ही आजपर्यंत चालू आहे. बऱ्याच लोकांनी या भ्रमावरती विश्वास ठेवलेला आढळतो. जगामध्ये असे अजून बरेच लोक आहेत की ज्यांनी या भ्रमावरती विश्वास ठेवला की शिपायांनी काय सांगितलं की येशूचं शरीर शिष्यांनी काय झालं रात्रीच्या वेळेस चोरून नेलं, आम्ही झोपेत होतो त्यावेळेस. पण त्याच्या पाठीमागचा इतिहास जर पाहिला तर रोमन सरकारचे कायदे इतके कडक होते. समजा जर एखादा कैदी शिपायांच्या हातून पळाला तर त्या शिपायांचा मृत्यू कन्फर्म होता, कारण त्यांना मारण्यात येत होतं जीवे. कारण तो मनुष्य पळून गेला याचा अर्थ त्याच्या बदल्यात त्या ज्यानं त्याला सोडून दिले किंवा ज्याच्या ताब्यातून निसटून गेला त्याला मारण्यात येईल. आणि या ठिकाणी कोणत्याही शिपायाला मारण्यात आलेलं नाही, कोणत्याही शिपायाचा मृत्यू झालेला नाही, कोणत्याही शिपायाला देहांत शिक्षा झाली नाही. याचा अर्थ काय की त्यांना हे माहित होतं की येशू मरणातून जिवंत झाले. प्रेज द लॉर्ड. त्यांना या गोष्टी ठाऊक होत्या की येशू मरणातून जिवंत झाला, पण त्यांनी अविश्वास पसरवण्यासाठी ही गोष्ट भ्रमाच्या स्वरूपात लोकांच्या मध्ये पसरवली आणि पैसे घेऊन शिपायांनी जशा प्रकारे याजकांनी आणि मुख्य अधिकाऱ्यांनी सांगितलं तशा प्रकारे प्रसारित केलं. पण त्यांना कन्फर्म होतं की येशू मरणातून जिवंत झालेला आहे, कारण आतमध्ये सर्व धोंड होती आणि धोंड ज्यावेळेस बंद होती त्यावेळेस त्या ठिकाणी ज्यावेळेस देवदूत आले, वीज चमकली आणि त्या ठिकाणी मोठा प्रकाश आला, त्यावेळेस शिपाई पळाले आणि धोंड बाजूला करण्यात आली आणि त्याच्यानंतर येशूचं शरीर त्या ठिकाणी नव्हतं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताची कबर इस्रायलमध्ये यरूशलेममध्ये त्या ठिकाणी साक्ष देते की येशू मरणातून जिवंत झालेला आहे. हालेलुया. हालेलुया. येशूची डेथ कन्फर्म आहे, येशूचं मरण कन्फर्म झालं, शिपायांनी केलं. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय, येशूनं स्वतःचं पुनरुत्थान या ठिकाणी कन्फर्म केलेलं पाहायला मिळतं. त्या देवदूतांनी कन्फर्म केलेलं, देवदूतांनी सांगितलेलं पाहायला मिळतं की ज्याचा शोध तुम्ही करत आहात तो येशू मरणातून जिवंत झाला. हालेलुया. हालेलुया. कारण आपल्याला त्याचा मृत्यूमध्ये शोधायचं नाही, आपल्याला त्याला जिवंतपणामध्ये शोधायचं. कारण त्या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे की जो जिवंत झालेला आहे त्याचा शोध तुम्ही मृत्यूमध्ये का करत आहात. हालेलुया. आपल्याला येशू ख्रिस्त आता क्रूसावरती लटकलेला नाहीये, येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झालेला आणि आज तो जिवंत आहे. बरं, आज तो जिवंत आहे, तुमच्या आणि माझ्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. जो जिवंत आहे तोच उपस्थित असू शकतो. जो मेलेला आहे तो कबरेमध्ये असतो, त्याची हाडं सडलेली असतात, पण येशू ख्रिस्ताची हाडं कुठं सडलेली नाही. बायबल सांगतं अधोलोकाचा अनुभव त्याला येणार नाही, अधोलोकामध्ये त्याचा मृत्यू होणार, अधोलोकामध्ये त्याला कुजण्याचा अनुभव येणार नाही असं बायबल सांगतं. आणि म्हणूनच येशूची डेथ कन्फर्म झाली आणि येशूचं पुनरुत्थान कन्फर्म केलं, धोंड उघडलेली आणि कबर रिकामी आहे. आणि आज सुद्धा त्या ठिकाणी जर तुम्ही गेले पाहण्यासाठी तर तुम्हाला पाहण्यात येईल त्या ठिकाणी पहा येशूची कबर पूर्णपणे रिकामी आहे. अजून सुद्धा त्या ठिकाणी सांगण्यात येईल की येशू इथे होता पण आता तो जिवंत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणूनच तिसरा एव्हिडन्स, तिसरा जो पुरावा आहे ती कबर आणि त्याचा मृत्यू, या दोन्ही गोष्टी पुरावा देतात की येशू मरणातून जिवंत झाला. त्याच्यानंतर चौथा पुरावा पेत्राचं दुसरे पत्र, त्याचा पहिला अध्याय 16 ते 19 वचन वाचतो. दुसरे पेत्र पहिला अध्याय 16-19. दुसरे पेत्र या ठिकाणी कदाचित राहिलं असेल ते, कारण शास्त्रीयाने कल्पिलेल्या पंथास
अनुसरण आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे सामर्थ्य व आगमन या संबंधाने तुम्हाला कळवले असे नाही, तर आम्ही त्याचे ऐश्वर्य प्रत्यक्ष पाहणारे होतो. कारण त्याला देवपित्यापासून सन्मान व गौरव मिळाले. तेव्हा ऐश्वर्ययुक्त गौरवाच्या द्वारे अशी वाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, त्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. पेत्र, त्याच्याबरोबर योहान, त्याच्याबरोबर याकोब, त्याच्यानंतर बरेचसे असे शिष्य, पौल, अशा सगळ्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाला कन्फर्म केलेलं. कारण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जो मृत्यू पावलेला आहे, ज्याच्यामध्ये काही आशा नाही, त्याच्यासाठी स्वतःचा प्राण कोणी देणार नाही. कारण पेत्राने येशूसाठी आपला प्राण दिलेला होता, सुवार्तेसाठी आपला प्राण अर्पण केलेला. पौल असा जो व्यक्ती आहे की त्यानं आपलं संपूर्ण जीवन दिलं, त्याच्यासाठी संपूर्ण जीवन समर्पित केलं. याकोब प्रभू येशू ख्रिस्ताच्या केवळ नावासाठी मारण्यात आला हेरोद राजाकडून. त्याच्यानंतर सगळे शिष्य फक्त योहान जो शुभवर्तमानकार योहान आहे तो सोडला, तर बाकी सगळ्या शिष्यांची डेथ जी आहे, जो मृत्यू आहे, तो सुवार्तेसाठी झालेला आहे, येशूच्या सुवार्तेसाठी. हालेलुया. आणि मेलेल्या माणसासाठी कोणी मरू शकत नाही. जो मृत्यू पावला आणि केवळ मृत्यू पावला, तो मरणातून जिवंत झाला नाही, त्याच्यामध्ये काही आशा नाही, अशा व्यक्तीसाठी कोणीही आपला स्वतःचं जीवन अर्पण करणार नाही. कारण हे अशी लोक आहेत, पेत्र असेल किंवा त्याच्याबरोबरचे सगळे शिष्य असतील, की त्यांनी त्यांचं घरदार सोडलेलं होतं, त्यांनी त्यांचा बिझनेस सोडला होता, त्यांनी त्यांचं काम सोडलं होतं, त्यांनी त्यांचा देश सोडला होता, त्यांनी त्यांचं जीवन संपूर्णपणे देवासाठी समर्पित केलेलं होतं. आणि बायबल सांगतं की जग घालवणारे हे लोक होते, आणि यांनी येशूच्या नावामध्ये, जो पुनरुत्थित ख्रिस्त आहे त्याच्या नावामध्ये जग घालवलेलं होतं. हालेलुया. आणि जो पुनरुत्थित होता म्हणूनच ते जग घालवू शकले. कारण त्यांच्यामध्ये एक असं परिवर्तन आलं की ते नंतर पुनरुत्थानानंतर, कारण त्याच्या अगोदर ते पूर्णपणे घाबरलेल्या अवस्थेत होते. ज्यावेळेस येशू ख्रिस्त कबरेमध्ये ठेवण्यात आलेला होता, त्यावेळेस ते पूर्णपणे भितरले होते, कुठल्याही प्रकारची आशा त्याच्याजवळ नव्हती. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त स्वतःचं प्रमाण देण्यासाठी निघालेला होता, त्या लोकांना जे गालिलाचा प्रवास करत होते, दोघं जण शिष्य, त्यांच्याबरोबर ते असं म्हणत होते की इस्रायलाची जी आशा आहे ती आशा नष्ट झाली, संपली, आम्ही आता पूर्णपणे घाबरलेलो आहोत. बायबल सांगतं की यहुद्यांच्या भीतीनं सर्व दारे खिडक्या बंद करून शिष्य आतमध्ये लपून बसले होते. सगळे शिष्य घाबरले होते, कारण येशूचा मृत्यू झाला. त्यांना वाटलं आशा संपली, त्यांना वाटलं सगळं काही संपलं, त्यांना वाटलं की कुठल्याही प्रकारची गोष्ट आता इथून पुढे नाही होऊ शकत. पण ज्यावेळेस हे कन्फर्म झालं की येशू खरोखर मरणातून जिवंत झाला, त्यावेळेस मात्र त्यांच्यामध्ये आनंद आला, त्यांच्यामध्ये एक वेगळी शांती आली, एक वेगळा जोश त्यांच्यामध्ये आला. आणि त्याच्यानंतर पवित्र आत्मा येतो. त्याच्यानंतर जे घाबरलेले लोक आहेत, जे भितरे लोक आहेत, ज्यांनी कोणत्याही प्रकारे नियमशास्त्र आणि इतर सगळ्या गोष्टींचा अभ्यास केलेला नाही, आणि जे सर्व काही सोडून आले, असे लोक, पेत्रासारखे लोक, धरसोड करणारे लोक, हे उभं राहतात सर्व लोकांसमोर आणि मोठ्या आनंदाने सुवार्ता सांगतात. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही प्रेषितांची कृती 2 अध्याय वाचता, त्यावेळेस पेत्र भविष्यवाण्यांची घोषणा करतो, दाविदाच्या भविष्यवाण्यांची घोषणा करतो. आज जे आपण प्रेषितांच्या कृतीमधून वाचतो, दाविदाच्या भविष्यवाण्यांची घोषणा करतो. 4 अध्याय जर तुम्ही गेला तर तुम्हाला पाहायला मिळेल की ते स्वतः येशूच्या सुवार्तेसाठी मारायला सुद्धा तयार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भितरे लोक मेलेल्या माणसासाठी कधीही अशा प्रकारचं धाडसी काम करणार नाही. कारण पेत्रांनी स्वतः सांगितलं की जे आम्ही चाचपलं, आम्ही स्वतः हाताने चाचपून पाहिलेलं आहे, त्या चाचपलेल्या लोकांनी तुमच्या आणि माझ्यासाठी घेऊन ठेवलं. हालेलुया. हा एव्हिडन्स आहे, हा पुरावा आहे की ज्यांनी स्वतः डोळ्यांनी पाहिलं. कारण प्रभू येशू ख्रिस्त स्वतः त्या सगळ्या गोष्टी शिष्यांसमोर यासाठी प्रकट करत होता की येणाऱ्या काळामध्ये अशी पिढी येईल की ती पिढी असेल म्हणून की येशू खरोखरच मरणातून जिवंत झाला का. पण येशूच्या त्या मरणातून जिवंत होण्याचा पुरावा आहे बरं की पेत्राने पाहिलेलं होतं की येशूची वस्त्र बदललेली होती. पेत्राने पाहिलं होतं की तो एलिया संगती बोलत होता. पेत्राने पाहिलं होतं की तो मोशे संगती बोलत होता. पेत्राने पाहिलं होतं की मी धावत धावत कबरेमध्ये गेलो होतो. ज्यावेळेस मरियमने येऊन सांगितलं की येशूचं शरीर तिथं नाहीये, पेत्र परत जाण्यामध्ये, धावत जाण्यामध्ये पहिला नंबर पेत्राचा. धावत गेला, पळत गेला तो की खरोखर येशू शरीर नाही. येशू जो बोलला होता ते खरोखर खरं ठरलं का मी पाहण्यासाठी. लक्षात घ्या, शिष्यांनी हे कन्फर्म केलं. शिष्यांनी या गोष्टीवरती विश्वास ठेवण्यासाठी स्वतः याचा पुरावा शोधून पाहिला, त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला आणि तुमच्या आणि माझ्यासाठी ते लिहून ठेवले. प्रेज द लॉर्ड.
हालेलुया. आणि म्हणून या गोष्टीला प्रमाणित करण्यात येतं की येशू मरणातून जिवंत झालेला आहे. हालेलुया. मी तुम्हाला पुरावे देत आहे. आणि येशू आणि त्याचबरोबर पेत्र आणि त्याच्याबरोबर जे सगळे शिष्य त्यांच्यामध्ये आलेलं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतं. आणि ते परिवर्तन साधं सुद्धा नाहीये, ते खूप मोठं परिवर्तन आहे. आणि त्या मोठ्या परिवर्तनातून ही गोष्ट समजते की भित्रे लोक धाडसी झालेले जे वाचा मराठीमध्ये सापडलं. मरण शोषल्यानंतरही त्याने त्यांना पुष्कळ प्रमाणाने आपण जिवंत आहोत हे दाखवले. 40 दिवसापर्यंत तो त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. 40 दिवसापर्यंत प्रभू येशू ख्रिस्तानी मी जिवंत आहे याचा पुरावा दिलेला आहे. बाजूला सांगा 40 दिवसापर्यंत येशूने पुरावा दिला. प्रभू येशू ख्रिस्त मेल्यानंतर जिवंत झाल्यानंतर लगेच स्वर्गात गेला का? नाही गेला. किती दिवसानंतर गेला? 40 दिवसानंतर. 40 दिवस या पृथ्वीवरती तो होता. कशासाठी होता? पुरावा देण्यासाठी होता. हालेलुया. तुमच्या आणि माझ्यासमोर हे सादर करण्यासाठी होता की मी मरणातून जिवंत झालो. प्रेज द लॉर्ड. केवळ एका व्यक्तीला नाही, केवळ शिष्याला नाही, तर 500 लोकांजवळ समोर तो आला आणि 500 लोकांच्या समोरच येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये गेले. हालेलुया. किती लोकांसमोर प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये गेला? 500 लोकांसमोर. केवळ 12 शिष्यांच्या समोर गेला नाही, तर येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये जाणं, स्वर्गारोहण ज्यावेळेस येशूचं झालं त्यावेळेस त्या ठिकाणी जैतून डोंगरावरती 500 लोक होते. प्रेज द लॉर्ड. आणि 500 लोकांच्या मध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गारोहण झालं. आणि त्या सगळ्या लोकांना दिसण्यात आलं की येशू ख्रिस्त मेला होता, पण मरणातून पुन्हा जिवंत झाला आणि आमच्या समोर स्वर्गामध्ये गेला. आणि त्यांच्या समोरच देवदूत प्रगट झाले. बायबल जर तुम्ही पहिला अध्याय जर वाचला तर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे त्यांच्या समोरच देवदूत प्रगट झाले. आणि त्यांनी काय सांगितलं? जसं तुम्ही आज जाताना पाहिलं तसाच येणार आहे. हालेलुया. याच डोंगरावरती, जैतून डोंगरावरून, ज्या डोंगरावरून तो गेला त्याच डोंगरावर तो परत येणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज सुद्धा यरूशलेम ज्या ठिकाणी डोंगर आहे ना, त्याच डोंगरावरती जागा तशीच ठेवण्यात आलेली आहे, येशूसाठी राखून ठेवली की येशू परत येईल. प्रेज द लॉर्ड. आज सुद्धा त्या ठिकाणी पाहण्यात येईल येशू कधीही येऊ शकतो, म्हणून ती जागा रिकामी ठेवली. तिथं बांधकाम नाही केलं, तिथं काय नाही केलं. का ठेवलेलं असं? कारण त्यांना माहिती की येशू इथे येणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लक्षात घ्या, बायबल आपल्याला ह्या गोष्टी पुरावा देतं, वारंवार ह्या गोष्टी सांगतं. जर तुम्ही वाचलं पहिले कोरिन्थीकरांपत्र 15 अध्याय 6 वचन, तिथे लिहिलेलं आहे की 500 लोकांसमोर येशू ख्रिस्त त्यानंतर तो 12 जणांना दिसला. किती लोकांना दिसला ते लिहिलं त्या ठिकाणी. त्यानंतर तो एकदम 500 पेक्षा अधिक बंधूंना दिसला. अधिक बंधूंना, 500 पेक्षा पण अधिक लोकांना तो दिसलेला आहे. बाजूला सांगा 500 पेक्षा पण अधिक लोकांना तो दिसला आहे. ज्यावेळेस कधी तुम्हाला शंका येईल ना, त्यावेळेस या पुराव्याचा विषय विचार करा. मी तुम्हाला एव्हिडन्स यासाठी देतो कारण बऱ्याच वेळेस लोकांना असं वाटतं की एव्हिडन्स कशासाठी? एव्हिडन्स यासाठी की तुमचा विश्वास दृढ व्हावा. एव्हिडन्स कशासाठी? की तुम्ही कधी सोडून जाऊ नये यासाठी. कारण आता त्याची गरज आहे. आता याची गरज आहे. आताच्या काळामध्ये या एव्हिडन्सची जास्त गरज आहे. आताच्या काळामध्ये कारण आपल्याला बायबल यासाठी एव्हिडन्स देतं की आपला विश्वास दृढ झाला पाहिजे, मजबूत झाला पाहिजे. कधीही मी सोडून जाणार नाही. कारण मला नेहमी असं वाटत असतं की देव ज्यावेळेस एव्हिडन्स देतो त्यावर यासाठी भरपूर एव्हिडन्स यासाठी देतो की मी कधीही असं म्हणू नये की मला काय माहित नव्हतं. तुम्हाला माहिती असायला हवं की येशू ख्रिस्ताना एव्हिडन्स दिला, पुरावा दिला, प्रमाण दिले त्याचं की हो मी 500 लोकांना दिसलो होतो, त्याच्यापेक्षा पण अधिक लोकांना मी दिसलेलो होतो. आणि या 40 दिवसापर्यंत तो दाखवत राहिलेला होता. आणि म्हणून येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झालेला आहे. 6वा पुरावा प्रेषितांची कृत्ये 4था अध्याय आणि 19 पासून 19 आणि 20 दोन वचन. परंतु पेत्र व योहान यांनी त्यांना उत्तर दिले की देवाच्या ऐवजी तुमच्या ऐकावे हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य हे तुम्हीच ठरवा. कारण जे आम्ही पाहिले व ऐकले ते न बोलणे हे आम्हाला शक्य नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय सांगतं बायबल त्या ठिकाणी की जे अनुयायी आहेत, त्याचे अनुयायी आहेत किंवा त्याच्या मागे चालणारे जे लोक आहेत त्यांचं जीवन तुम्हाला मला पुरावा देतो. बाजूला सांगा त्यांचं जीवन तुम्हाला मला पुरावा देतो. ही गोष्ट तुमच्या आणि माझ्यासाठी खूप उदाहरण दाखल आहे. इथून पुढे ज्या बऱ्याच
जे पुरावे आहेत ना ते तुमच्या आणि माझ्याशी जरूर थोडेसे जोडलेले. पेत्राने काय सांगितलं? जे मी बोललो, जे मी ऐकलं, जे मी पाहिलं ते बोलल्या वाचून मी राहणार नाही. बाजूला सांगा, जे मी पाहिलं, जे मी ऐकलं ते मी बोलल्या वाचून राहणार नाही. आजपर्यंत ज्यांनी येशूच्या मरणातून जिवंत होण्याचा पुरावा पाहिला ना तो शांत बसलेला नाही. प्रत्येक मनुष्य जो कोणी आजपर्यंत ज्यांनी येशूच्या मरणाचा जिवंत होण्याचा पुरावा पाहिलेला आहे, ज्यांनी ऐकलेला आहे, ज्यांनी विश्वास ठेवलाय, तो व्यक्ती शांत बसलेला नाही. कारण पवित्र आत्म्याने त्याला विवश केलेला आहे ते बोलण्यासाठी, ते सांगण्यासाठी, ओरडण्यासाठी, त्याची घोषणा करण्यासाठी. आणि समजा जर तुम्हाला पाहिलं, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्हाला समजलं, तुम्ही ऐकलं कानाने आणि त्याची जर घोषणा करता तुम्ही जर शांत बसताय तर निश्चित अर्थाने तुम्हाला समजलेलंच नाही नेमकं येशूला काय सांगलं. कारण जो व्यक्ती पाहतो, जो व्यक्ती ऐकतो, जो व्यक्ती विश्वास ठेवतो तो व्यक्ती सांगितल्या वाचून गप्प बसत नाही. या लोकांना काय केलं माहिती आहे? पकडण्यात आलं आणि त्यांना गपचूप सांगण्यात आलं की येशू विषयी काहीही बाहेर जाऊन बोलू नका, नाहीतर आम्ही तुम्हाला मारहाण करू. आज हा काळ आहे तशाच प्रकारे लोक तुम्हाला ज्यावेळेस असं बोलतील, सांगतील की येशू विषयी काही सांगू नका नाही तर फटके मिळतील, त्यावेळेस तुम्हाला ओरडून सांगायचंय की जे मी पाहिलेलं आहे, जे मी ऐकलेलं आहे, ज्याच्यावर मी विश्वास ठेवलाय, ज्याचा पुरावा मला मिळालाय ते सांगितल्या वाचून मी गप्प नाही बसू शकतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. भलेही मला काही त्रास हो, भलेही मला मारहाण केली जाईल, भलेही मला नावं ठेवलं जाईल, भलेही मला माझ्या जीवनाची निंदा केली जाईल, तिरस्कार केला जाईल, तरी पण मला ती जी एव्हिडन्स आहेत, जे पुरावे आहेत ते मला भाग पाडतात ते सांगण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. कारण एव्हिडन्स तुम्हाला भाग पाडतील सांगण्यासाठी. कारण एव्हिडन्स नेहमी काय मागतो माहिती आहे? तुमची घोषणा मागतो. बाजूला सांगा, पुरावे नेहमी तुमची घोषणा मागतो. आणि जोपर्यंत ज्यावेळेस पुरावा देतो परमेश्वर त्यावेळेस तुम्ही त्याची घोषणा करावीची देवाची इच्छा असते. ज्यावेळेस मला देवाने हे पुरावे दिले त्यावेळेस मी ही घोषणा करत आहे तुम्हाला ज्यावेळेस परमेश्वर पुरावे देत आहे, मी जे सांगतोय केवळ त्याच्यावर विश्वास ठेवू नका, हे वाचून पहा. मी सांगतो त्याच्यावर विश्वास ठेवू नका, तुम्ही स्वतः तुमच्या जीवनामध्ये त्याचा पुरावा पहा आणि मी तुम्हाला खात्री देतो. आणि जर तुम्हाला असं वाटलं की याच्याही पेक्षा अजून मला काहीतरी हवंय असं तुम्हाला वाटत असेल तर देवाकडे प्रार्थना करा, देव तुम्हाला ते पण देईल. प्रेज द लॉर्ड. जो तुम्हाला असं वाटतं की देवा तुझ्याकडून मला अजून एक पुरावा हवाय, एक्स्ट्रा काहीतरी हवाय, तर एक्स्ट्रा पण परमेश्वर द्यायला तयार आहे. प्रेज द लॉर्ड. कारण देव बाप देतो, जो मागतो त्याला मिळतं. आणि बायबलमध्ये अशा बऱ्याच लोकांना देवबापाने पुरावे दिले त्याच्या चमत्काराचे. बायबलमध्ये केवळ मी तुम्हाला नव्या करारातलं सांगत नाही, जुन्या करारामध्ये एक राजा होता आणि त्या राजाला सांगण्यात आलं की अरे तुझं 15 वर्षात आयुष्य वाढत. तुम्हाला पुरावा काय? आयुष्य वाढणार आहे त्याचं. तुम्हाला देव यशाया संदेश त्याला काय म्हणतो, तुला काय हवंय? तेव्हा म्हणतो की जी छाया, जी सावली पुढे गेलेली ती मागे या. कारण पुढे गेलं म्हणजे जे घड्याळ आहे ते पुढे गेलेलं आहे पण ते पाठीमागे यावं. टाइम जे पुढे गेलेला आहे तो पाठीमागे यावा अशी माझी इच्छा आहे. कारण टाइम पुढे जाऊ शकतो, मागे नाही येऊ शकत. पण देवानं त्याच्यासाठी केवळ जगाचा संपूर्ण टाइम बदलला आणि पाठीमागे एका माणसाला पुरावा द्यायचा, एका व्यक्तीला पुरावा द्यायचा होता की मी जे बोललो ते सत्य आहे म्हणून. आणि ज्यावेळेस देव बोलतो त्यावेळेस पुरावा देतो. जर तुम्ही मागितला तर 100% पुरावा देईल परमेश्वर. जसं या ठिकाणी एका ब्रदरने सांगितले की मी आज आशीर्वादित आहे, मी प्रभूला देतो प्रामाणिकपणे म्हणून मी आशीर्वादित आहे. आणि देव याचा पुरावा देतो की मी ज्यावेळेस मी एखादी गोष्ट बोलतो त्याचा तो परतफेड करून त्याचा पुरावा देतो की हो मी जे बोललो ते सत्य. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या बाबतीत अशा प्रकारचे पुरावे मागताना परमेश्वर, कारण बायबल सांगतं स्पष्टपणे तुम्ही द्या म्हणजे तुम्हाला दिलं जाईल असं लिहिलेलं आहे, तर निश्चित अर्थाने त्या वचनावर विश्वास ठेवायचा. आणि जे आज देत नाहीत ना दशमांश करायचे तुम्ही देत नसाल. कारण मला माहिती आहे केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच लोक, हात ही बोलण्याची वेळ नाही पण मी सांगतो तुम्हाला हा संदर्भ निघाला, हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच लोक दशमांश देतात. मला चांगल्या प्रकारे पाहू त्यांचा विश्वासच नाही की देव देऊ शकतो आणि म्हणून ते देत नाही. जर विश्वास असता की देव देऊ शकतो आणि मी तुम्हाला खात्री देतो तुम्ही देऊन तर पहा, तो देव पुरावा देईल तुम्हाला की मी देऊ शकतो. देव तुम्हाला एव्हिडन्स देईल. कारण देव एव्हिडन्स देतो. बरं मी तुम्हाला आज जे एव्हिडन्स सांगत आहे देव खरंच पुरावा देतो. माझ्यासारखा एव्हिडन्स कुणालाच परमेश्वराने दिले नसतील तुमच्यापैकी. मला परमेश्वराने इतके एव्हिडन्स दिले विश्वास ठेवण्यासाठी, इतके पुरावे दिलेले की मी त्याचं वर्णन नाही करू शकत. मला माझ्याकडे लिखित बऱ्याच गोष्टी मी लिहून ठेवले की आज परमेश्वराने मला हा पुरावा दिला, आज परमेश्वराने मला हा पुरावा दिला, आज परमेश्वराने मला हा पुरावा दिला की मी जिवंत आहे, मी तुझ्या बरोबर आहे आणि मी तुला सांभाळणार आहे. प्रेज द लॉर्ड.
हालेलुया. बऱ्याच वेळेस इतके पुरावे परमेश्वराने मला देऊ केले आणि मी ज्यावेळेस मागतो त्यावेळेस मला देतो तो पुरावे म्हणतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही मागाल ना, परमेश्वर तुम्हाला देईल. हिजकियाला दिला परमेश्वराने, थोमाला दिला परमेश्वराने, तर तुम्हाला सुद्धा देईल परमेश्वराने. हालेलुया. आणि परमेश्वर यासाठी देतो की तुम्ही त्याच्या बाबतीत ती घोषणा करावी, सांगावं आणि असं म्हणावं की जे मी ऐकलं, जे मी पाहिलं ते मी सांगितल्या वाचून गप्प बसणार नाही, जसं पेत्र म्हणाला. हालेलुया. आजपर्यंत जितके पण लोक या पृथ्वी तलावर ज्यांनी विश्वास ठेवलाय, ज्यांनी पुरावा पाहिलाय, ज्यांनी आपलं जीवन त्याला दिलेलं आहे, ते लोक त्याचा पुरावा पाहून शांत बसलेले नाहीत. त्यांनी जाऊन मोठ्याने घोषणा केली, त्यांनी जाऊन मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर घोषणा केली की हो, येशू काम करतो, येशू चमत्कार घडवतो, येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झाला, याचा पुरावा काय मी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बऱ्याच लोकांच्या बाबतीत त्यांचं जीवन जे आहे ना, त्या पेत्रासारख्या लोकांचं जीवन जर तुम्ही पाहिलं ना, तर तुम्हाला पाहण्यात येईल की अरे, एखादा मनुष्य मरू कसा शकतो. कारण ज्या वेळेस जो रोमी राजा आहे तो काय करायचा माहिती आहे, नीरो राजा काय करायचा, जे येशूवर विश्वास ठेवणारे आहेत त्या लोकांना खांबाला बांधलं जायचं आणि रात्रीच्या वेळेस त्याचं नाचगाणं चालायचं. त्यावेळेस नाचगाणं चालत असताना त्या लोकांना जिवंत जाळण्यात येत होतं, जिवंत जाळणे. आणि त्याला सांगण्यात आलं, जर तू आज आता या क्षणाला जर येशूचा नकार करशील तर मी तुला सोडून देतो, तू मुक्त, तू फ्री, तुला कोणतीही सजा मिळणार. बरेच लोक त्या ठिकाणचे जे आहेत ना, येशूवर जे विश्वास ठेवायचे ते म्हणायचे, आम्हाला जाळण्यात येऊ दे म्हणून आम्ही विश्वास आमचा नाकारणार नाही. आणि त्याच्या उजेडात, लोकांना जाळण्याच्या उजेडामध्ये तो नाचगाणं करायचा. त्या राजासमोर बऱ्याच लोकांनी, विश्वासधाऱ्यांनी स्वतःचा प्राण अर्पण केला, प्राण दिला, पण विश्वास मात्र कधी नाकारला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय कारण होतं बरं? कारण त्यांनी जे पाहिलं होतं ना, त्या गोष्टीवर त्यांचा विश्वास होता. त्यांनी जे चाचपलेलं होतं त्याच्यावर त्यांचा विश्वास होता. आज मी तुम्हाला जे पुरावे देत आहे त्याच्यावर जर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही गप्प बसणार नाही. सुवार्ता सांगितल्या वाचून तुम्ही गप्प बसणार नाही, त्याच्यावर विश्वास ठेवल्या वाचून तुम्ही गप्प बसणार नाही, बायबल वाचल्या वाचून. कारण ते पुरावे तुम्हाला वाचायला भाग पाडणार, तुम्हाला प्रार्थना करायला भाग पाडणार, तुम्हाला चर्चमध्ये यायला भाग पाडणार, तुम्हाला सांगणार सारखं, अरे तुला समजलेलं आहे, तू शांत का बसलायस. कारण समजलं तर माणूस शांत नाही बसत, पण ज्याला समजलं नाही ना तो शांत बसतो, तो जगामध्ये गुरफटलेला असतो. कारण त्याला माहिती असते की अरे मला कुठं माहितीच नाहीये. पण जर तुम्हाला माहिती झाली तर तुम्ही शांत बसणार नाही. कारण जसं पेत्र म्हणाला की ज्याच्या विषयी आम्हाला कळाले ते सांगितल्यापासून आम्ही गप्प नाही बसू शकतो. आणि म्हणून तुम्ही आहात का तसे की मी गप्प नाही बसणार. आपल्या स्वतःला ओरडून सांगितलं पाहिजे की अरे मला समजलेलं आहे, मी कसा गप्प बसेल, मला माहिती झालेलं आहे की देव करतो का, मी कसा गप्प बसेल. कारण देवानं केवळ माझ्यासाठी पुरावा दिला. मी जसं आज तुम्हाला सांगितलं, तुम्ही त्याची परीक्षा पाहू शकता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही त्याला मागू शकताय, प्रभूजी तुझा दासाने सांगितलंय, बायबलमध्ये लिहिले, तू दिलेस लोकांना, मी तुझा लेकरू आहे, मला का नाही. परमेश्वर तुम्हाला पुरावा देईल. मग तुम्ही कोणत्याही बाबतीत, मी तुम्हाला केवळ सुवार्ता सांगण्याच्या बाबतीत नाही म्हणत, चमत्काराच्या बाबतीत, दान देण्याच्या बाबतीत, कोणत्याही बाबतीत तुम्ही मागू शकताय आणि देव देईल. प्रेज द लॉर्ड. पुरावा परमेश्वर दे. आपला परमेश्वर पुरावा देणारा, एव्हिडन्स देणारा परमेश्वर आहे. सातवी गोष्ट, आठवी गोष्ट, मला वाटतं आठवी, सात झाले ना, सातवे वाचा माझ्या बरोबर. ख्रिस्तांची कृती ख्रिस्तांची कृती 20वा अध्याय 7वा वचन. मग आम्ही आठवड्याच्या पहिल्या दिवशी भाकर मोडण्यासाठी एकत्र जमलो. तेव्हा पौलाने त्यांच्याबरोबर भाषण केले. तो दुसऱ्या दिवशी जाणार होता आणि त्यांनी आपले भाषण मध्यरात्रीपर्यंत लावून दिले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिष्यानी एक नवीन विधी त्याच्यामध्ये आणणं. प्रभू येशू ख्रिस्ताचं 2 हे जे विधी आपण मुख्यत्वे करून करतो ना, त्या विधीला जास्त महत्त्व आहे. कोणतं? आज शब्बाताचं जे परिवर्तन झालेलं आहे, शब्बाताचं जे परिवर्तन झालं, शब्बात कधी होता? यहुदी कालक्रमानुसार शनिवारी शब्बात होतं, म्हणजे कालच्या दिवशी होता. पण रविवारी आपण प्रार्थना करतो, याचं सर्वात मोठं कारण काय की येशू ख्रिस्त आजच्या दिवशी जिवंत झाला. हालेलुया. आठवड्याच्या पहिल्या दिवशी भाकर फोडण्यास ते एकत्र झाले असं बायबल सांगतं त्या ठिकाणी. आणि शिष्यांनी तेव्हापासून शब्बाताचं एक वेगळ्या प्रकारे परिवर्तन केलं की आम्ही इथून पुढे
आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे येशू जिवंत झाला त्या दिवशी देवाची आराधना करणार. हालेलुया. त्या दिवशी भाकर मोडण्यासाठी आम्ही एकत्र येऊ. त्या दिवशी आम्ही एकत्रपणे प्रार्थना करण्यासाठी एकत्र येऊ. आणि त्यांनी याची प्रथा पहिल्या मंडळीमध्ये चालू केली. हालेलुया. केवळ पौलाने नाही तर पहिल्या मंडळीमध्ये या इतिहासामध्ये वेगवेगळ्या प्रकारे अशी नोंद आहे की पहिल्याच दिवशी, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ते भाकर मोडण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी, आराधना करण्यासाठी एकत्र यायचे. हालेलुया. आणि ही गोष्ट येशूच्या मरणातून जिवंत होण्याचा पुरावा आहे. हालेलुया. कारण पहिल्याच दिवशी ते काय एकत्र यायचे? कारण येशू त्या दिवशी जिवंत झाला होता. पहिल्याच दिवशी ते एकत्र येऊन का प्रभुभोजन घ्यायचे? तर त्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झाला होता. आणि पहिली मंडळी किंवा पहिले शिष्य जे आहेत ते शिष्यांची वेगळ्या प्रकारची जी फळी आहे, त्या सगळे लोक, पहिले जे फादर्स आहेत, अर्ली फादर ज्याला आपण म्हणतो, ते सगळे फादर्स येशूच्या पुनरुत्थानाच्या दिवशी एकत्र यायचे. हालेलुया. आणि म्हणून येशूचं पुनरुत्थान झालेलं आहे. कारण तो एव्हिडन्स आहे की त्या लोकांनी त्या दिवशी शब्बाताचं परिवर्तन करून शनिवारच्या ऐवजी रविवारी प्रार्थना करून, किंवा ज्याला पहिल्या दिवशी, आठवड्याचा पहिला दिवस म्हटला जातो, त्या पहिल्या दिवशी प्रार्थना चालू करून त्यांनी याचा पुरावा दिला की आजच्या दिवशी येशू जिवंत झाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पहिली मंडळी तुम्हाला मला या गोष्टीची प्रथा त्याने घालून दिली की पहिल्याच दिवशी काय होईल बरं? आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्रार्थना होईल. आठवड्याच्या पहिल्या दिवशीच देवाचं गौरव होईल, त्याची स्तुती होईल. आणि आपण पुनरुत्थानाचा दिवस दर आठवड्याला साजरा करू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाजूला सांगा, पुनरुत्थानाचा दिवस हा दर आठवड्याला साजरा केला जातो. ही येशूच्या मरणातून जिवंत होण्याचा पुरावा आहे. हालेलुया. तुम्ही येता का पुनरुत्थानाच्या दिवशी दर आठवड्याला? आजच केवळ पुनरुत्थान आहे म्हणून तुम्ही सगळेजण आले असाल. हालेलुया. पण जर पुनरुत्थानाच्या पहिल्या दिवशी, म्हणजे प्रत्येक आठवड्याला जे पुनरुत्थान साजरं होतं, तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की बाजूला प्रश्न, तू प्रत्येक पुनरुत्थानाला येतोस का? विचारा. हालेलुया. बरेच जण तुमच्यापैकी येतात, पण बरेच जण गैरहजर असतात. त्या गैरहजर असणाऱ्यांसाठी आहे की आपण केवळ एका दिवशी पुनरुत्थान वर्षातून साजरं नाही करत, तर आपण प्रत्येक रविवारी पुनरुत्थान साजरे करतो. हालेलुया. कारण पुनरुत्थानाच्या दिवशीच आपण प्रार्थना करतो, पुनरुत्थानाच्या दिवशीच आपण एकत्र येतो, पुनरुत्थानाच्या दिवशीच आपण शब्दात त्या ठिकाणी परिवर्तन झालेलं आहे, त्या शब्दाचं पालन करतो. हालेलुया. आणि म्हणून शब्दाचा बदल झाला हा एक पुरावा आहे की येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झाला. हालेलुया. पहिले ग्रंथिकारास पत्र 16 अध्याय 2 वचन. तिथं सुद्धा तुम्हाला संदर्भ वाचायला मिळेल. तुम्ही नंतर सुद्धा वाचू शकता घरी जाऊन, पण बरेचसेच आपल्याजवळ एवढा वेळ वाचण्यासाठी वेळ नाही. आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही प्रत्येकाने जसे आपल्याला यश मिळाले असेल त्या मानाने आपणाजवळ द्रव्य जमा करून ठेवावे. अशा ऐकून की मी येईन तेव्हा वर्गण्या होऊ नये. आठवड्याच्या पहिल्या दिवशी पौलाने आठवड्याच्या पहिल्या दिवशी वर्गण्या जमा करायला सांगितल्या. यासाठी जमा करायला सांगितल्या की ते एकत्र येत होते आठवड्याच्या पहिल्या दिवशी. प्रेज द लॉर्ड. हा पुरावा आहे की ते आठवड्याच्या पहिल्या दिवशी एकत्र यायचे. वर्गण्या म्हणजे दान देण्यासाठी, जे दान आहे ते दानार्पण जमा करण्यासाठी त्यांना सांगण्यात आलेलं आहे की आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही एकत्र येता, त्या दिवशी दान जमा करा, मला दुसऱ्या मंडळीला मदत करायच्या त्या दानात. हालेलुया. आणि याचा हा पुरावा आहे की पहिली मंडळी, करंदीकराची मंडळी, ही आठवड्याच्या पहिल्या दिवशी एकत्र यायची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून शब्दाताचं शनिवार कडून रविवारमध्ये परिवर्तन झालं. याचा अर्थ काय की येशू मरणातून तिसऱ्या दिवशी जो रविवार आहे त्या दिवशी जिवंत झाला होता. आठवी गोष्ट, पहिली ग्रंथिकारास पत्र 11 अध्याय 23 आणि 26 वचन. 23 पासून 26 वचन. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर त्यांनी प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दोन गोष्टी येशूचे मरण आणि येशूच्या पुनरुत्थानाशी निगडीत आहेत. मला सांगा, दोन गोष्टी येशूचे मरण आणि पुनरुत्थानाशी निगडीत आहेत. येशूच्या मरणाशी प्रभुभोजन निगडीत आहे. येशूच्या मरणाशी प्रभुभोजन निगडीत आहे. मला सांगा,
आणि बाप्तिस्मा हा येशूच्या पुनरुत्थानाशी निगडीत आहे. आणि ह्या दोन गोष्टी पहिल्या मंडळीत सुरू केल्या होत्या. पहिल्या मंडळीत हे दोन गोष्टी सुरू केल्या. पहिलं म्हणजे प्रभुभोजन, त्याच्या अगोदर कोणी घेत नव्हतं. त्याच्या अगोदर पहिल्या मंडळीतच प्रभुभोजनाची सुरुवात झाली. जे पवित्र बहुभोजन आपण आज घेतो ते पवित्र बहुभोजन त्याच्या अगोदर घेतलं जात नव्हतं. पण पहिल्या मंडळीपासून त्याची सुरुवात झाली. कशाची सुरुवात केली की येशूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करावी. कारण येशू मृत्यू पावला ही गोष्ट आपण कधीही विसरू नये, याचं स्मरण केलं जावं, यासाठी प्रभुभोजन घेतलं जावं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि बाप्तिस्मा सुद्धा त्याच्यानंतर सुरू केला, येशूच्या पुनरुत्थानानंतर. म्हणजेच काय, कारण त्याच्या अगोदर पश्चातापाचा बाप्तिस्मा दिला जात होता. तो पण बाप्तिस्मा करणारा योहान देवता, त्याच्या पण अगोदर दिला जात नव्हता. पण बाप्तिस्मा करणारा योहानाने पश्चातापाच दिला. पण त्याच्यानंतर मात्र पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावामध्ये बाप्तिस्माची सुरुवात झाली, जी येशू ख्रिस्ताला आज्ञा दिली मत्तेच्या शुभवर्तमान. आणि ती येशूच्या पुनरुत्थानानंतर आली. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि पहिल्या मंडळीमध्ये या दोन गोष्टी मुख्यत्वे करून सुरू केली. पहिली गोष्ट म्हणजे काय, येशूच्या मरणाशी निगडीत असलेली प्रभुभोजन, आणि दुसरी गोष्ट येशूच्या पुनरुत्थानाशी निगडीत असलेली बाप्तिस्मा. हालेलुया. आणि जर हे विश्वासणाऱ्यांच्या जीवनात पहिल्या मंडळीने सुरू केलं, याचा अर्थ येशूच्या मरणातून जिवंत होण्याचा हा पुरावा आहे. हालेलुया. कारण येशूच्या मरणातून जिवंत जर हा येशू झाला नसता तर ह्या दोन गोष्टीला काही अर्थ नाहीये. बाप्तिस्माला पण काही अर्थ नाही, आणि येशू आपण जे प्रभुभोजन घेतो त्या प्रभुभोजनाला पण काही अर्थ नाही. जर येशू मरणातून जिवंत झालाय तर याचा हा पुरावा आहे. कारण रोमकरासपत्र 6वा अध्याय जर तुम्ही वाचला तर त्या ठिकाणी आपल्याला बायबल आपल्याला स्पष्टपणे सांगते. तिसऱ्या वचनापासून 6वा अध्याय, रोम 6:3-4. किंवा आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला. याविषयी तुम्ही अजाण आहात काय? तर मग आपण त्या मरणात बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो, यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठला त्याचप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुमचा बाप्तिस्मा हा येशूच्या पुनरुत्थानाशी निगडीत आहे. बाजूला सांगा, तुझा बाप्तिस्मा हा येशूच्या पुनरुत्थानाशी निगडीत आहे. जर बाप्तिस्मा घेतल्यानंतर, पुनरुत्थान झाल्यानंतर, कारण तुमचा बाप्तिस्मा झाला याचा अर्थ तुमचं काय झालं, पुनरुत्थान झालं. बाजूला सांगा, बाप्तिस्मा झाला याचा अर्थ पुनरुत्थान झालं. एखादा व्यक्ती सोबत बाप्तिस्मा घेत नाही तोपर्यंत पुनरुत्थित म्हणत नाही आपण त्याला. पुनरुत्थित विश्वासणार आपण म्हणत नाही, बायबल म्हणत नाही पुनरुत्थित विश्वासणार. आणि जर समजा पुनरुत्थित झालेला आहात तुम्ही, तर तिथून पुढे तुम्हाला पुनरुत्थानाचं जीवन जगायचं. तुमचं शरीर हे गौरवी शरीर आहे, तुमचं शरीर हे पवित्र शरीर आहे, तुमचं शरीर हे देवाचं मंदिर झालेलं आहे. देवाचा आत्मा त्याच्यामध्ये, पवित्र आत्मा वास करतो तेव्हापासून. आणि त्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारे जे मृत्यूची गोष्ट आहे ती मृत्यूची गोष्ट असू शकत नाही. हालेलुया. पण बऱ्याच लोकांना हा पुरावाच त्यांच्या जीवनामध्ये ते वागवत नाहीये. तो एव्हिडन्सच त्यांना मान्य नाहीये की माझं परिवर्तन झालेलं आहे किंवा माझं पुनरुत्थान झालेलं आहे. बऱ्याच लोकांना एव्हिडन्स असतो, त्या एव्हिडन्स वरती त्यांचा विश्वासच नाही. पण ज्यांचा बाप्तिस्मा झालाय त्यांना माझं सांगणं आहे की ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की माझा बाप्तिस्मा इतका महत्वाचा नाहीये, तर निश्चित अर्थाने तुमच्यासाठी तो महत्वाचा आहे. कारण तू येशूच्या पुनरुत्थानाला दर्शवतो. हालेलुया. जसं तुम्ही पाण्यातून वर आले, जसा येशू कबरेतून वर आला, तसं तुम्ही पाण्यातून वर आले. आणि जशा प्रकारे तुम्ही पाण्यातून वर आले, तिथून पुढं येशूचं शरीर जसं कबरेतून वर आलं तर गौरवी शरीर झालं, तशा प्रकारे तुमचं शरीर पण बदललेलं असलं पाहिजे. तसं तुमचं जीवन पण बदललेलं असलं पाहिजे. तसं तुमचं परिवर्तन झालेलं असलं पाहिजे. बायबल सांगतं जुने ते होऊन गेले. बाजूला सांगा, जुने ते होऊन गेले, आता नवीन झालेलं आहे. तू नवीन झालायस का? बाजूला प्रश्न विचारा बरं. झोपलेला जागा करा, तू नवीन झालायस का म्हणून. जर नवीन झाला नसेल तर नवीन व्हायला चालू करा असं. कारण तुझं पुनरुत्थान, तुझं बाप्तिस्मा याचा अर्थ येशूचं पुनरुत्थान. आणि ज्यावेळेस तुम्ही बाप्तिस्म्याला तुच्छ लेखता त्यावेळेस येशूच्या पुनरुत्थानाला तुच्छ लेखता. ज्यावेळेस बाप्तिस्म्याच्या त्या पवित्र विधीचा नकार केला जातो त्यावेळेस पुनरुत्थानाचा नकार केला जातो.
बरेच लोक आज सुद्धा त्यांना असं वाटतं की नाही मी आणि कित्येक लोक असे आहेत की ज्यांनी 2 वर्ष 4 वर्ष बाप्तिस्मा घेतलेले नाही. त्यांना असं वाटतं की काय बाप्तिस्मा घेतल्यानंतर स्वर्गात जात नाही. पण बाप्तिस्मा हा पुनरुत्थानाशी निगडीत आहे. आणि जर पुनरुत्थानच झालं नाही तर स्वर्गामध्ये तुमची एंट्री कशी होणार? कारण स्वर्गामध्ये मेलेला मनुष्य नाही जाणार, पुनरुत्थित व्यक्ती जाणार. हालेलुया. कारण बायबल स्पष्टपणे सांगतं ज्यावेळेस येशू येईल त्यावेळेस आपण अकस्मात एका क्षणामध्ये आपलं शरीर बदललं जाईल. कारण पवित्रच व्यक्ती बदलल्यालाच महिमामय शरीरच केवळ स्वर्गामध्ये जाऊ शकतं. प्रेज द लॉर्ड. बाजूला सांगा, महिमामय शरीरच स्वर्गात जाऊ शकतं. आत्ताचं जे शरीर आहे ते शरीर स्वर्गात जाऊ शकत नाही. देव त्याचं परिवर्तन करणार आहे रॅप्चरच्या दिवशी. प्रेज द लॉर्ड. रॅप्चरच्या दिवशी आपण क्षणात बदलणार. क्षणामध्ये आपलं महिमामय शरीरामध्ये, जसं आता येशूचं शरीर पुनरुत्थित झाल्यानंतर होतं ना महिमामय शरीर, जे भिंतीच्या पलीकडे आरपार जाऊ शकत होतं, तसंच आपलं शरीर पण होतं. प्रेज द लॉर्ड. तशा शरीरात परिवर्तित झाल्याशिवाय तुम्ही जाऊ शकणार नाही स्वर्गात. परिवर्तन पहिले होईल, त्याच्यानंतर आपलं स्वर्गात येईल. आपण आकाशात सगळेजण एकत्र येणार आणि तिथून मग आपण तिकडे वरती जाणार. पण समजा जर तसं होणार नाही तर निश्चित अर्थाने तुमचं पुनरुत्थानच झालेलं नाही. आणि जर पुनरुत्थान झालं नाही तर महिमामय शरीरामध्ये परिवर्तित होण्याचा प्रश्नच येत नाही. जर महिमामय शरीरामध्ये पुनरुत्थित व्हायचंय, परिवर्तित व्हायचंय, तर आता पुनरुत्थान झालं पाहिजे. पुनरुत्थानावर विश्वास ठेवला पाहिजे. पुनरुत्थान जगता आलं पाहिजे. तुम्हाला जर पुनरुत्थान जगताच येत नसेल तर निश्चित अर्थाने तुम्ही महिमामय शरीरामध्ये परिवर्तित होऊ शकणार नाही. आणि म्हणून आजच तुम्ही त्या शरीराला, म्हणजे जे एव्हिडन्स परमेश्वराने देऊ केलं, प्रभुभोजन आणि बाप्तिस्मा, या दोन्ही गोष्टीला शरीरामध्ये वागवायला चालू करा. कारण ही येशूचं मरण आणि पुनरुत्थान या दोन्ही गोष्टीशी निगडीत असलेली गोष्ट आहे. ती शिष्याने पहिल्या मंडळीत सुरू केली आणि आज सुद्धा आपण त्याचं पालन यासाठी करत आहोत की पुनरुत्थित झालेला मी विश्वासणार आहे आणि ते मला पालन करणं भाग आहे. हालेलुया. आणि तुम्ही जर या दोन गोष्टीच्या बाबतीत नकार नाही देऊ शकत, कारण बायबल सांगतं जो या माझ्या शरीराचा वाटेकरी होत नाही त्याला माझ्या राज्याचा पण वाटेकरी होत आहे. आणि शरीराचं वाटेकरी होणं म्हणजे काय? प्रभुवचनामध्ये भाग घेणं. आणि त्याला जर राज्याचा वाटेकरी व्हायचंय तर शरीराचा वाटेकरी झालं पाहिजे. या दोन गोष्टी शिष्याने सुरू केल्या. हा येशूच्या मरणाचा पुनरुत्थान होण्याचा पुरावा होता. सगळ्यात महत्वाची 9वी गोष्ट, 9वा अध्याय, प्रेषितांची कृत्ये 9वा अध्याय 3 आणि 6. 9वा जो आहे पुरावा आहे तो पुरावा या ठिकाणी पाहायला मिळतो. 9वा अध्याय 3 ते 6. असं बरं. मग जाता असे झाले की निमिषकाजवळ येऊन पोहोचला. त्यावेळी अकस्मात त्याच्या सभोवती आकाशातून प्रकाश चमकला. तेव्हा तो जमिनीवर पडला आणि त्याने अशी वाणी आपणाबरोबर बोलताना ऐकली की शोला शोला माझा छळ का करीतोस? तेव्हा तो म्हणाला, प्रभू तू कोण आहेस? त्याने म्हटले, ज्या येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे. तर उठ व मंदिरात जा, म्हणजे तू काय करायचे हे तुला सांगण्यात येईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी एक मोठ्या शत्रूचं परिवर्तन झालेलं पाहायला मिळतं. प्रेज द लॉर्ड. याच्या अगोदर शौलाला काय वाटत होतं माहिती? पाऊल जो शौल होता अगोदर, त्याला काय वाटत होतं की येशू ख्रिस्त मरणातून जिवंत वगैरे झालेला नाही. कारण शिपायाने जी गोष्ट शिकवली होती तीच त्यांच्यामध्ये बसली होती. आणि म्हणून पाऊल अशा लोकांची कपडे सांभाळत बसला होता जे स्तेफनाला दगडमार करत होते. आणि तो पत्र घेऊन निघाला होता. मुख्य अधिकाऱ्याकडून त्यांनी पत्र घेतली की ज्यांनी कोणी येशूवर विश्वास ठेवला त्या सगळ्यांना धरून मी तुरुंगामध्ये आणून टाकणार. आणि जसं स्तेफनाला मारलं झालं तशा प्रकारे यांना पण मृत्यू येईल. आणि अशा प्रकारची पत्र घेऊन त्याच्याबरोबरचे सैनिक घेऊन तो निघाला होता. आणि एक हा शत्रुत्व त्यानं धारण केलेलं होतं आणि हा शत्रू आता निघालेला आहे. आणि देवाची योजना मात्र महान होती. भारतातले पहिले परिवर्तित झालेले लोक ते 7 लोक होते. हालेलुया. हालेलुया. पुनरुत्थित ख्रिस्ताशिवाय हे शक्य नाही. पुनरुत्थित ख्रिस्ताशिवाय येशू मरणामध्येच केवळ त्याचा अंत झाला असता तर ते हे शक्य नव्हतं. त्या ठिकाणच्या ज्ञानी, कारण जे लोक बदल होते ते ज्ञानी होते, ते पंडित होते, त्या काळातले अतिशय हुशार असे लोक होते आणि त्या लोकांनी त्याच्यावरती विश्वास ठेवला. हालेलुया. कारण बऱ्याच वेळेस लोकांना असं वाटतं की अरे येशू ख्रिस्तावर इतक्या लोकांनी, आज सुद्धा ज्या लोकांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवला ते हलक्या सलके लोक नाही आहेत. तुम्हाला असं वाटत असेल की अरे मी हलका मनुष्य आहे आणि मी ह्या खेडेगावातून आलो, मी ह्या विशिष्ट जातीतून विशिष्ट धर्मातून आलेला आहे आणि माझ्यासारखाच कुणीतरी साधा मनुष्य, अगदी गरीब घरातला मनुष्य विश्वास ठेवत असेल. पण मला तुम्हाला सांगू द्या
की येशूवर विश्वास ठेवणारे या जगातले सगळे मोठे मोठे शोध जे लावलेत ना ते येशूवर विश्वास ठेवणारे. जे काही तुम्ही आज पाहता या ठिकाणी जे काही तुम्हाला टेक्नॉलॉजी दिसेल ही सगळी टेक्नॉलॉजीची निर्मिती करणारे येशूवर विश्वास ठेवणारे लोक होते. हे कोणी साधे सुधे लोक नव्हते, ते सगळे ज्ञानी लोक होते, हुशार लोक होते, श्रीमंत लोक होते. त्यांच्याकडे सगळ्या गोष्टीची उपलब्धता होती आणि त्यांनी येशूवर त्या अवस्थेत विश्वास ठेवला. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून त्या विश्वासाला अर्थ आहे, म्हणून त्या पुनरुत्थानाला अर्थ आहे. आणि हे लोक पुरावा देतात वारंवार की येशू जिवंत झालेला आहे, येशू जिवंत झालेला आहे. केवळ पाऊलच नाही तर आतापर्यंत करोडो लोकांनी या गोष्टीचा पुरावा दिलेला आहे की हो, मी ज्या येशूवर विश्वास ठेवतो त्याला मी डोळ्याने पाहिलेलं आहे, त्याला मी चाचपून पाहिले, त्याचं काम पाहिलेलं आहे, त्याचे चमत्कार पाहिलेले, जो काम करतो या गोष्टी मी माझ्या जीवनात अनुभवलेले आहेत आणि मी तुम्हाला सांगतो त्याची साक्ष. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस पण तुम्हाला असं वाटेल की अरे मी एक साधा मनुष्य आहे, मीच केवळ विश्वास ठेवतो का, नाही, तुमच्यापेक्षा हजारो पटीनं अधिक ज्ञानी येशूवर विश्वास ठेवतो, अधिक ज्ञानी, कितीतरी PhD केलेले, कितीतरी शिकलेले, कितीतरी मोठ्या डिग्री असलेले लोक येशूवर चांगल्या प्रकारे दृढ विश्वास ठेवतात आणि त्याच्या विश्वासावर अत्यंत खंबीरपणे ते चालतात आणि त्यांचं आयुष्य अत्यंत आशीर्वादित आयुष्य आहे. हालेलुया. आणि म्हणून तुम्हाला वाटू देऊ नका मी साधा मनुष्य काय विश्वास ठेवतो. तुम्ही साधे व्यक्ती जरी असला तरी देव तुमच्यावरती प्रेम करतो. तुम्ही भले अडाणी असा, भले न शिकलेले असा, भले तुम्ही एखाद्या साध्या घरात राहत असाल, पण परमेश्वर तुमच्यावर सुद्धा प्रेम करतो. तो केवळ ज्ञानाचा देव नाहीये, तो गरीबाचा सुद्धा देव आहे. तो केवळ हुशार माणसाचा देव नाहीये, तो न शिकलेल्या व्यक्तीचा देव आहे. तो केवळ एका विशिष्ट जातीचा आणि विशिष्ट धर्माचा नाहीये, तर तो प्रत्येक मनुष्य जो कोणी त्याच्या पुराव्यावर विश्वास ठेवतो त्याचा देव. हालेलुया. आणि जर तुम्ही एव्हिडन्सवर विश्वास ठेवत असाल तर निश्चित अर्थाने आज परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये काम करेल. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे काय, इतिहास येशूच्या मरणातून जिवंत होण्याचा पुरावा देतो. इतिहासामध्ये बऱ्याच ठिकाणी या गोष्टीची नोंद आहे, पण बायबलमध्ये एका ठिकाणी इतिहास लिहिणाऱ्या माणसाच्या विषयी आपल्याला वाचायला मिळतं. लुकाचं शुभवर्तमान पहिला अध्याय 1 पासून 4 पर्यंत. लूक 1 पहिला अध्याय 1 ते 4. लूक कोण होता माहिती आहे? लूक एक डॉक्टर होता आणि डॉक्टरनी पुरावे दिलेले की हो, येशूचे चमत्कार खरे आहे. ज्या गोष्टी संबंधाने आपल्यामध्ये पूर्ण खात्री झाली आहे त्या गोष्टी आरंभापासून प्रत्यक्ष पाहणारे लोक व वचनाचे सेवक यांनी आम्हाला सांगून ठेवलेला वृत्तांत लिहून काढण्याचे काम पुष्कळांनी हाती घेतले आहे. यास्तव शिवजीत महाराज, मला हे वाटले की सर्व गोष्टींचा मुळापासून नीट शोध केल्यामुळे मी ते आपल्याला अनुक्रमाने घ्यावं, यासाठी की ज्या वचनांचे शिक्षण आपल्याला देण्यात आले आहे त्याचा निश्चितपणा आपल्या लक्षात यावा. हालेलुया. मी या ठिकाणी बरेच संदर्भ आहेत माझ्याकडे, इथं पण मी तुम्हाला एवढं वाचू शकत नाही, दाखवू शकत नाही, कारण बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या इथं आता लिहिलेल्या आहेत पण त्या तुम्हाला वाचून दाखवणं इतकं वेळेनुसार शक्य नाही. पण इतिहासामध्ये बऱ्याच ठिकाणी बरेचसे असे संदर्भ आहेत की येशू क्रूसावरती मारला गेला, येशू 33.5 वर्ष या पृथ्वीवरती राहिला, क्रूसावर मारला गेला, मरणातून तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. 40 दिवस सर्व लोकांना तो दाखवत राहिला की मी मरणातून जिवंत झालो, त्याचं स्वर्गारोहण झालं आणि त्यांनी जाते वेळेस भविष्यवाणी केली की पुन्हा जसा गेलो तशा प्रकारे पुन्हा परत येणार. हालेलुया. याच्या भविष्यवाण्या, याच्या विषयीचा इतिहासकारांनी बऱ्याचशाच ठिकाणी लिहून ठेवले. या ठिकाणी लोकांनी चांगला शोध केला, लोकांनी चाचपून पाहिलं, तपासलं, त्या लोकांच्या जवळ तो गेला की ज्यांनी येशू सोबत जे जीवन जगलेले होते, वाढलेले होते, 33.5 वर्ष जे लोक त्या सोबत राहिले होते त्या लोकांजवळ तो गेला. त्यांनी चांगल्या प्रकारे शोध केला आणि त्याच्यासाठी त्यानं एका महाराजासाठी, एका राजासाठी हे शुभवर्तमान लिहिलेलं. लुकाचं शुभवर्तमान हे राजासाठी लिहिलेलं शुभवर्तमान आहे आणि निश्चित अर्थाने राजा असा कोणत्याच कुठल्या तरी मनगणक कहाणीवरती विश्वास नाही ठेवत, कारण त्याला पुराव्याची गरज असते. आणि जो थियापुलिस महाराज आहे त्या थियाबिल महाराजासाठी लिहिलेलं, त्या काळातला एक प्रतिष्ठित असणारा एक राजा होता की ज्या राजासाठी लुकानं शुभवर्तमान लिहून ठेवलं. आणि हा इतिहासाचा भाग आहे. केवळ लुकाचं शुभवर्तमान हा केवळ तुमच्या आणि माझ्यासाठी एक आत्मिक पुस्तक नाहीये, तर ऐतिहासिक ऐवज आहे, ऐतिहासिक पुस्तक आहे. ते ऐतिहासिक पुस्तक एका महाराजासाठी लिहिलं होतं, नंतर ते बायबलमध्ये ऍड करण्यात आलं. यासाठी ऍड करण्यात आलं तो येशूच्या मरणातून जिवंत होण्याचा पुरावा देता आपल्याला, यासाठी ते बायबलमध्ये ऍड करण्यात आले. हालेलुया.
आणि ते ऐतिहासिक पुरावा आहे. बायबलमध्ये तुम्ही जर विकिपीडियावर गेले किंवा तुम्ही जर गुगलवरती गेले तर निश्चित अर्थाने तुम्हाला बऱ्याच इतिहासकारांचे कथन पाहायला मिळतील की येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झालेला आहे. केवळ बायबल पुरावा देत नाहीये तर लोक पुरावा देतात. त्या ठिकाणच्या लोकांनी जे पाहिलं होतं ते लोक एव्हिडन्स देतात. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की इतिहास सुद्धा पुरावा देतो. इतिहास सुद्धा एव्हिडन्स देतं की येशू मरणातून जिवंत झाला. हालेलुया. बायबल सांगा इतिहास सुद्धा येशूच्या मरणातून जिवंत होण्याचा पुरावा देतो. सगळ्यात शेवटची गोष्ट या ठिकाणी पुरावा काय मागतं बरं? पुरावा तुमच्याकडून विश्वास मागतो. बायबल सांगा पुरावा तुमच्याकडून विश्वास मागतो. एव्हिडन्स तुमच्याकडून विश्वास मागतो. कारण जर एव्हिडन्स दिलाय तर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा अशी देवाची इच्छा आहे. कारण एव्हिडन्स यासाठी दिला जातो तो केवळ तुम्ही ऐकावं आणि इथून फक्त चर्चा करत घरी निघून जावं यासाठी एव्हिडन्स नाही दिला. मी तुम्हाला सांगत आहे एवढं जीव तोडून सांगत आहे किंवा देवबाबांनी तुम्हाला काहीतरी गोष्टी पवित्र आत्म्याने तुम्हाला जर सुचवल्या असतील सांगितल्या असतील तर यासाठी नाही सांगितल्या तुम्ही केवळ ऐकावं आणि हो ठीक आहे खूप चांगला संदेश होता आणि असं म्हणून घरी जावं. नाही, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा आणि असं कबूल करावं की हो माझा एव्हिडन्स वरती विश्वास आहे, हो माझा पुराव्यावरती विश्वास आहे, हो मी तशाच प्रकारे वागेन जसं बायबलमध्ये लिहिलेलं आहे. हालेलुया. मी आज माझा अभिवचन देतो प्रभूला की हो प्रभूजी माझा त्याच्यावरती विश्वास आहे. एक निर्णय एव्हिडन्स नेहमी निर्णय मागतो तुमचा. तुम्ही निर्णय घ्यायला तयार आहात का? कारण एव्हिडन्स झाला म्हणजेच तुम्हाला एक निर्णय घेणं अपेक्षित आहे. ज्यावेळेस गिदोनाने एव्हिडन्स मागितला देवबाबाकडे की हो प्रभूजी तू मला पाठवलेस याचा पुरावा काय? आणि गिदोनाला परमेश्वराने एव्हिडन्स दिला. गिदोनाने परमेश्वराने प्रमाण दिलं आणि पुरावा दिला आणि तो म्हणाला की हो मी तुला पाठवले याचा हा पुरावा. जशा प्रकारे तू म्हणतोयस तशा प्रकारे होणार. एकदा नाही तो 2 वेळा परमेश्वराने त्याला पुरावा दिला. एकदा नाही तो म्हणाला की प्रभूजी अजून एकदा मला हवाय कारण मला खूप मोठं युद्ध लढायचं आहे, मला अजून एकदा दे. आणि गिदोनाला परमेश्वराने 2 वेळा दाखवलं हो मी तुला निवडेल. प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर काय अपेक्षा होती की गिदोनाने सगळ्या लोकांना जमा करायचं आणि युद्धाला जायचं आणि गिदोनाने ते केलं बरं. हालेलुया. गिदोन निर्बल होता आणि त्या निर्बल माणसाला परमेश्वर बलवान म्हणून बोलवतो आणि बलवान म्हणून बोलल्यानंतर ज्यावेळेस त्याला पुरावा देतो त्यावेळेस देवबापाची अपेक्षा होती की बापाचं घर सगळं काही सोडावं. आज जो निर्बल आहे त्यानं तलवार हातात घ्यावी आणि लढाईच्या त्या युद्ध भूमीवरती जावं की ज्या ठिकाणी मी त्याला पाठवत आहे. हालेलुया. आज तुम्हाला परमेश्वर यासाठी पुरावा देत आहे की तुम्ही उठावं आणि गुडघ्यावरती यावं आणि म्हणावं की हो प्रभूजी माझं अभिवचन आहे तुला की मी तुझ्या वचनावर विश्वास ठेवतो. माझं अभिवचन आहे तुला की मी बायबल हातात घेऊन मी कधी जन्मभर माझ्या मरेपर्यंत खाली ठेवणार नाही. माझं अभिवचन आहे तुला की मी प्रार्थना करायचं बंद नाही करणार. माझं अभिवचन आहे की एखादा कोणीतरी ऐरा गेला माणूस येईल मला म्हणेल की अरे हे बायबल खरं नाही काय त्यावेळेस त्याला लगेच तोंडावरती बंद करायचं की तू म्हणतोयस त्याच्यावर नाही माझा विश्वास आहे कारण मी पुरावे पाहिजे. हालेलुया. मी तू म्हणतोयस म्हणून नाही किंवा कोणीतरी पास्टरने मला मी सांगतोय म्हणून तुम्ही विश्वास ठेवा असं मी म्हणत नाही तुम्हाला. याच्यावर विश्वास ठेवा. हालेलुया. याच्यावर केवळ विश्वास ठेवू नका, इतिहासातल्या गोष्टीवर विश्वास ठेवा. इतिहासातल्या केवळ गोष्टीवर विश्वास ठेवू नका, तुमच्या जीवनात जे घडतं त्याच्यावर विश्वास ठेवा. हालेलुया. मी तुम्हाला काय सांगत आहे कारण ज्यावेळेस तुमच्या जीवनात मी तुम्हाला सांगितलं बायबल त्याच्यानंतर इतिहास आणि त्याच्यानंतर जे घडलं त्या गोष्टी आणि तुमच्या स्वतःच्या व्यक्तिगत जीवनात जे घडतंय त्याच्यावर विश्वास ठेवा. या चारही गोष्टी तुम्हाला या गोष्टीवर विश्वास ठेवायला भाग पाडतील आणि सर्वात शेवटी मात्र तुमचा निर्णय असेल की हो माझा निर्णय आहे की मी हात खाली ठेवणार नाही पाहिजे. माझा निर्णय आहे की मी प्रार्थना बंद करणार नाही. माझा निर्णय आहे की कुठल्या तरी मित्र किंवा कुठली तरी मैत्रीण किंवा कुठला तरी प्रतिष्ठित माणूस त्याच्या दबावाखाली मी येऊन माझा विश्वास कधी नाकारणार नाही. कारण माझा विश्वास एव्हिडन्स वरती आहे. माझा विश्वास पुराव्यावरती आधारलेला आहे. हालेलुया. हालेलुया. आणि मी तुम्हाला यासाठी पुराव्याची आठवण करून दिली. आज परमेश्वर तुम्हाला यासाठी आठवण करून देतो की तुम्ही निर्णय घ्या आणि तुम्ही निर्णय घ्याल तर निश्चित अर्थाने परमेश्वर तुमच्याविषयी आनंदी असेल. कारण निर्णय घेणारे लोक त्याला आवडतात. थोमाला ज्यावेळेस पुरावा दिला त्यावेळेस देवाची अपेक्षा होती की आता ह्यानं म्हणावं की हो माझा प्रभू आणि माझा देव. आणि थोमा म्हणाला तसं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही म्हणाल का तसं की हो प्रभूजी हा प्रभू माझा देव जो पाहिल्या वाचून विश्वास ठेवतात ते धन्य आहे पण तुम्ही पाहून तर ठेवावा असं देवबापाची मला निश्चित इच्छा. हालेलुया. पाहणारे आणि न पाहून विश्वास ठेवणारे या दोघांच्यावर देवाचं प्रेम. प्रेज द लॉर्ड. केवळ न पाहून विश्वास ठेवणाऱ्यांच्या वरती नाही पण ते विशेष धन्य आहेत न पाहता विश्वास ठेवणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जे पाहून विश्वास ठेवतात त्यांच्याही द्वारे परमेश्वराने मोठं काम केलेलं. थोमाच्या द्वारे सुद्धा परमेश्वरानं
मोठं काम केलं, कारण पाहून विश्वास ठेवला त्यांनी. पण त्याच्यानंतर मात्र तो बदलला नाही. त्याच्यानंतर मरण पत्करलं त्यांनी. भाल्याने ठेचून त्याला भारतामध्ये मारण्यात आलं, मद्रासमध्ये, आणि त्या ठिकाणी मारण्यात आलं. तरी पण तो घाबरला नाही, कारण त्यांनी पाहून विश्वास ठेवला. प्रेज द लॉर्ड. तो बदलला नाही, कारण त्याला सुद्धा त्यावेळेस म्हणण्यात आलं असेल की तू विश्वास नाकार म्हणजे तुला आम्ही सोडू, जीवन सोडू. पण त्यांनी विश्वास नाही नाकारला. त्यांनी मरण पत्करलं, पण विश्वासामध्ये टिकून राहिला. कदाचित तुमच्या जीवनामध्ये असा प्रसंग येईल, कदाचित तुमच्या जीवनामध्ये अशा प्रकारे कोणीतरी तुम्हाला प्रश्न विचार आणि तुम्हाला म्हणेल की खरंच तुझा ईश्वर विश्वास आहे, तर तुम्हाला धाडसाने सांगता आलं माझा पुराव्यावरती विश्वास आहे, कारण देवाने मला पुरावे दिले. केवळ मी बायबल नाही वाचत आहे, तर माझ्या जीवनात घडणाऱ्या घटना मला वारंवार हे सांगतात की येशू जिवंत आहे, येशू जिवंत आहे. येशू माझ्या बाजूला उभा आहे, येशू माझ्या घरामध्ये आहे, येशू माझ्या बिझनेसमध्ये आहे, येशू माझ्या कुटुंबामध्ये उभा आहे, येशू माझ्या संकटात उभा आहे, येशू माझ्या अडचणींच्या मध्ये भक्कमपणे उभा आहे, आणि येशू मला वारंवार या गोष्टीचा पुरावा देत राहतो. आणि म्हणून माझा निर्णय आहे की मी त्याच्यावर मरेपर्यंत विश्वास ठेवतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आज हे पुराव्यानिशी मी तुम्हाला या गोष्टी सिद्ध करून दाखवल्याने सांगितलं की येशू ख्रिस्त जिवंत आहे. तो मेलेला, तो जिवंत झालेला आहे. तुमची आशा संपलेली नाही, तुमची आशा जिवंत आहे. हालेलुया, तुमची आशा जिवंत आहे. आणि प्रभू करून या वचनांच्या द्वारे आणि या संदेशाद्वारे तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करून, आणि माझी इच्छा आहे, देवबापाची इच्छा आहे की तुम्ही आज या ठिकाणी निर्णय घेऊन जा की माझा निर्णय आहे प्रभूजी. कारण पुरावा काय मागतो? निर्णय मागतो. बाजूला पुन्हा एकदा सांगा, पुरावा निर्णय मागतो, आणि तुमच्याकडून निर्णय हवाय प्रभूला. या डोळे बंद करूया, आपण सगळेजण उभे राहूया.